गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी योगेश पांचाळ, मी तुमचं वेलकम करत आहे आचार्य अकॅडमीच्या अतिशय लोकप्रिय चॅनल मध्ये, जसं नाव आहे आचार्य डिजिटल. आणि मी इथं का आलो आहे हे तुम्हाला आता कळालेलंच असेल. तोच मास्तर, तोच सब्जेक्ट परत घेऊन आलेला आहे. कोण तोच मास्तर? त्याच मास्तरचं नाव आहे योगेश पांचाळ. आणि कुठला तो सब्जेक्ट? तो सब्जेक्ट आहे फिजिक्स. मित्रांनो, आतापर्यंत बरेच लेक्चर आपण शूट केले आहेत. क्रॅश कोर्स तुम्ही सुरू केलेला असेल, क्रॅश कोर्स मध्ये तुम्ही व्हिडिओ बघत पण असाल, क्रॅश कोर्स तुम्ही एमसीक्यू पण सॉल्व्ह करत असाल, क्रॅश कोर्स मध्ये पीआयक्यू सॉल्व्ह करत असाल, क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला फिजिक्स सोपं जात असेल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, अजून फिजिक्स सोपं करण्यासाठी, अजून फिजिक्स मध्ये इंटरेस्ट करण्यासाठी आणि अजून तुमचा फिजिक्स मध्ये कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी परत तुमच्यासाठी एक नवीन सुंदर चॅप्टर घेऊन आलेलो आहे. नवीन दिवसाची, नवीन रात्रीची, नवीन काही दुपारची, जेव्हा तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसाची सुरुवात आज आपण या सुंदर चॅप्टरने करूया. मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनचं कंटिन्युएशन आहे. त्या चॅप्टरमध्ये जे जे काही कन्सेप्ट होते केटीजी मध्ये, तेच कन्सेप्ट कुठे युज होणार? इथे युज होणार मित्रांनो. आणि हा चॅप्टर जनरली सीईटी मध्ये तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन ह्या चॅप्टरवर येतात. अतिशय सोपा चॅप्टर आहे. फॉर्म्युले पाठ केला, इस्को लगाडाला तो लाईब्झिग आडाला. मित्रांनो, फॉर्म्युले घेणार, काही थिअरी सांगणार आणि शेवटी मी ह्या चॅप्टरचे पीएक घेणार. तर कुठेही जायचं नाही. दिल थांब के बेटी है मेरा बाबू, अरे मेरा सोना, अरे मेरा सब कुछ, प्लीज इधर देखने का. चलो तो शुरू करते हैं ये पढ़ाओ जिसका नाम है, जिसका नाम है, जिसका नाम है, क्या नाम है मित्रांनो? ज्या चॅप्टरचं नाव आय होप सगळ्यांनी तुम्ही करेक्ट गेस केलेला असेल. आपण जो शिकणार आहोत तो चॅप्टर आहे मित्रांनो, अतिशय सुंदर चॅप्टर आहे, अतिशय सुंदर चॅप्टर आहे. अरे नाव असेल नाही, तुम्हाला गेस करायला लावलं मी, माहित आहे का? चला मित्रांनो, मग त्या चॅप्टरचं नाव अतिशय सुंदर लेक्चर मध्ये लिहित आहे. तो त्या चॅप्टरचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. ओ माय गॉड सर, हे तर केमिस्ट्री मध्ये पण आहे बाळ्या, तिकडे पण आहे, इकडे पण आहे, पण खरी मजा फिजिक्स मध्ये येणार. येस, तर मित्रांनो चलिए स्टार्ट करते थर्मोडायनामिक्स. तर पहिला क्वेश्चन लय फील देत नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेच इम्पॉर्टंट सांगतो, बाकी कुठं बग 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 करत नाही. फक्त लक्षात ठेवायचं व्हॉट एक्झॅक्टली थर्मोडायनामिक्स कुठे युज करते. चला, तर मित्रांनो पहिला क्वेश्चन तुमच्या डोक्यात आला असेल की व्हॉट एक्झॅक्टली थर्मोडायनामिक्स. असंच शिकवणार जे एक्झाम मध्ये येणार? नो बकवास, असलं असते तसं असतं. नो नो नो, जे पाहिजे तेच मित्रा. ओके, तर मला सांगा व्हॉट इज थर्मोडायनामिक्स. सगळ्याला माहिती आहे, ठीक आहे? तर थर्मोडायनामिक्स मध्ये मित्रांनो 2-3 गोष्टी असतात. अशी कुठली पण प्रोसेस ज्या प्रोसेस मध्ये हीट कशामध्ये कन्वर्ट होते? वर्क मध्ये. और वर्क कशामध्ये कन्वर्ट होते? हीट मध्ये. बस, या कुठल्या पण प्रोसेसला काय म्हणतात आपण? हीट वर्क, वर्क टू हीट, हीट टू वर्क, वर्क टू हीट, हीट टू वर्क, वर्क टू हीट, हीट टू वर्क, वर्क टू हीट. बस काही करा, या सगळ्यामध्ये काय असते मित्रांनो? थर्मोडायनामिक्स. सकाळी उठल्यापासून पाणी गरम करता, जेवता, जिमला जाता, अंग गरम होते, घाम येतो, कानाखाली बसते, अभ्यास करता, इकडे जाता, तिकडे जाता, स्वेटर घालता, काहीही करा मित्रांनो. एनी ऍक्टिव्हिटी, ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये हीट इन्व्हॉल्व होते त्या सगळ्या केसमध्ये काय असते मित्रांनो? थर्मोडायनामिक असते. थर्मोडायनामिक मध्ये 3 गोष्टी असतात मित्रांनो, राईट? थर्मोडायनामिक मध्ये असते सिस्टीम. हा सर, माझी सिस्टीम लय भारी आहे, माझ्या सिस्टीम कडे कोणी बघला तर मी डोक्याचं फोडणार. ए मित्रा, ती सिस्टीम नाही, वेगळी सिस्टीम. सिस्टीम ज्याला आपण बघतो, ज्याच्यावर आपण काम करतो, जो आपला इंटरेस्ट आहे, त्याला आपण काय म्हणायचं मित्रांनो? सिस्टीम. आय एम टॉकिंग अबाउट थर्मोडायनामिक्स, ठीक आहे? सिस्टीमच्या बाजूला जे काय असते त्याला मी काय म्हणतो मित्रांनो? सराउंडिंग. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला जो वेगळा करतो त्याला मी काय म्हणतो मित्रांनो? बाउंड्री. या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं, काहीच टेन्शन नाहीये. सो सिम्पल, एकदम क्लिअर मित्रांनो. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? हीट टू वर्क, वर्क टू हीट. थर्मोडायनामिक्स मध्ये 3 गोष्टी असतात. काय असते? सिस्टीम असते, सराउंडिंग आणि बाउंड्री असते. ज्याच्यावर आपण स्टडी करतो त्याला काय म्हणतो? सिस्टीम म्हणतो. ज्याच्या सिस्टीमच्या बाजूला असतो त्याला काय म्हणतो? सराउंडिंग. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला वेगळा जो काही करतो त्याला आपण काय म्हणतो? बाउंड्री. ओ माय गॉड, मला तर लय कळतंय बाब्या, चल पुढं. ओके, तर थर्मोडायनामिक सिस्टीम आपण स्टडी केलं. तिथे 3 टाईपच्या सिस्टीम आहेत मित्रांनो. अजिबात घाबरायची गरज नाही, पटपट सांगतो. 3 टाईपच्या सिस्टीम. पहिली सिस्टीम, कुठे गेलं रे बाई? एक मिनिट मित्रांनो, आय एम सो सॉरी मित्रांनो. ओ माय गॉड, आय एम सो सॉरी. थर्मोडायनामिक्स. तर इथे 3 टाईपच्या सिस्टीम असतात. आय होप सगळ्यांना माहित असेल. कुठली कुठली सिस्टीम आहे मित्रांनो सांगा बरं? एक सिस्टीम असते ओपन सिस्टीम, व्हेरी नाईस. दुसरी सिस्टीम असते क्लोज सिस्टीम. आणि तिसरी सिस्टीम मित्रांनो कुठली असते मित्रांनो? आयसोलेटेड सिस्टीम. हे कशावर डिसाइड केलं मित्रांनो? 2 गोष्टीवर, राईट? 2 गोष्टीवर. एक तर मास ट्रान्सफर
आणि दुसरं कशावर डिसाईड केलं मित्रांनो, एनर्जी ट्रान्सफर. ज्या सिस्टीम मध्ये मास पण बाहेर पडतंय, एनर्जी पण बाहेर पडते, त्याला कुठली सिस्टीम म्हणतात, ओपन सिस्टीम. सगळंच ओपन आहे, कोणीही यावे, काही पण घेऊन जावे, दॅट इज कॉल्ड एज काय मित्रांनो, ओपन सिस्टीम. व्हॉट डू यू मीन बाय कॉल्ड क्लोज सिस्टीम? अशी सिस्टीम ज्या सिस्टीम मध्ये फक्त एनर्जीज दूंगा, मैं मेरा मास नहीं दूंगा, मैं सिर्फ गरम करेगा, मेरा मास नहीं देगा. ओके, त्याला कुठली सिस्टीम मध्ये मित्रांनो, क्लोज सिस्टीम. आणि आयसोलेशन सिस्टीम मध्ये मैं नो कुछ भी नहीं दूंगा, मैं नहीं दूंगा, राइट. नीदर मास इज ट्रांसफर्ड नॉर एनर्जी इज ट्रांसफर्ड. इसको आपण क्या बोलते हैं मित्रांनो, क्लोज सिस्टीम. आय होप हे तुम्हाला समजलं. दिस इज व्हेरी बेसिक, काहीच टेन्शन नाही. तो लेट्स मूव ऑन टू व्हाट स्लाइड. येस, तो थर्मोडायनामिक्स. असं मी तुम्हाला बोलतो, 2-4 गोष्टी जे आपल्याला लागणार आहेत थर्मोडायनामिक्स मध्ये मित्रांनो. खूप छोटे छोटे असे पॉइंट्स आहेत जे आपल्याला लागणार. थोडं थोडं सांगतो, आता नीट आहे का. आता सिस्टीम स्टडी केल्यानंतर थर्मोडायनामिक्स मध्ये एक सिंपल गोष्ट येते, स्टेट. एक तर आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक स्टेट. फक्त ऐका, जनरली कुठल्या तरी व्हॅल्यूला, कुठल्या तरी सिस्टीमला एक फिक्स्ड व्हॅल्यू असते. कशाची? प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. जर एखाद्या सिस्टीमला एक फिक्स व्हॅल्यू असेल, प्रेशर, व्हॅल्यू आणि टेम्परेचरची, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक स्टेट. एकदम क्लिअर आहे, कुछ टेन्शन आहे एकदम. देर आर सम थर्मोडायनामिक क्वांटिटीज, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक क्वांटिटी. ओके, आता बघा सिंपल, 2 फंक्शन असतात. एक असते पाथ फंक्शन. कुठलं असते? पाथ फंक्शन. किंवा दुसरे असते स्टेट फंक्शन. फक्त ऐक, पाथ फंक्शन कशा डिपेंड असते? पाथवर. स्टेट फंक्शन जे असते फक्त आणि फक्त इनिशियल आणि फायनल पॉइंट. क्लिअर झालं? ओके, तो पुढचा क्वेश्चन बघा. एवढं फक्त ऐका, काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. ओके, आता पुढचं इक्विलिब्रियम. फक्त थिअरी आहे मित्रांनो, वाचा. इक्विलिब्रियम म्हणजे काय असते? नेट गोष्ट 0 असते. इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम मध्ये कसं असते? रेस्टवर असते. इक्विलिब्रियम म्हणजे काय? सगळ्या गोष्टी कशा असतात? बॅलेन्स असतात. मग लय भारी आहे, नावातच बघायचं, थर्मल इक्विलिब्रियम. काय बॅलेन्स असणार? टेम्परेचर बॅलेन्स असणार, बाकी काय नाही मित्रांनो. केमिकल इक्विलिब्रियम, काय बॅलेन्स असणार? केमिस्ट्री चेंज होणार, म्हणजे कंपोजिशन चेंज होणार का? नाही होणार. लय सोपं आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल म्हणजे की फोर्स आला, सिस्टीमवरचा फोर्स और सिस्टीमवरचा नेट प्रेशर 0 झाला तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? मेकॅनिकल इक्विलिब्रियम. फक्त इक्विलिब्रियमच्या गोष्टी लक्षात ठेव, याच्यामध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाहीये. रट्टा मार अबकी बार, रट्टा मार मेरे यार, रट्टा मार सबको मार, रट्टा मार. चला मित्रांनो, पुढे जाऊया, पुढे जाऊया, पुढे जाऊया. दूसरा इंटरनल एनर्जी. हाय, मेरे अंदर बहुत एनर्जी है, मेरे बाहर की एनर्जी और अंदर की एनर्जी वेगळी आहे. मी बाहेर दाखवताना खूप सज्जन आहे, पण माझ्या आतमध्ये सर लायस एनर्जी आहे. येस, तसंच मित्रांनो थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये पण असतं. बाहेर एक पाण्याची बॉटल घेतली आणि त्याला बाहेरून बघितली, तुम्हाला असं वाटतं की ते पाण्याची बॉटल जागेवर थांबली आहे, बट तर तुम्ही आतमध्ये जा. आतमध्ये गेल्यानंतर त्या पाण्याचे मॉलिक्यूल धका 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 एकदम जोरात फिरतात. सिमिलरली आय एम सॉरी, सिमिलरली त्या पाण्याच्यावर काय एअरचे मॉलिक्यूल ते पण कसा धका 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 एकदम जोरात फिरतात. कळलं का मित्रांनो? म्हणजे बाहेर दिसताना जरी वेगळी एनर्जी दिसत असेल तर सिस्टीमच्या आतमध्ये जी एनर्जी असते त्याला आपण काय म्हणतो? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी बेसिकली 2 लोकांमुळे असते, पोटेन्शियल मुळे पण असते आणि कशामुळे असते बघा. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इज टोटल एनर्जी possessed बाय सिस्टम ड्यू टू मॉलिक्युलर मोशन म्हणजे कायनेटिक एनर्जी, आणि मॉलिक्युलर कन्फिगरेशन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा. म्हणजे बेसिकली काय लक्षात ठेवायचं? इंटरनल एनर्जी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. एकदम क्लिअर आहे. आणि दुसरं लक्षात ठेवा पोरांनो, इंटरनल एनर्जी नीट लक्ष द्या. फॉर नीट बघा, आयडियल गॅस नीट बघा, फॉर आयडीएल व्हेरी व्हेरी नाईस. फॉर आयडियल गॅस यू फक्त टेम्परेचर वर डिपेंड असते. हे लई इम्पॉर्टंट आहे. एनर्जी म्हणजे टेम्परेचर, इंटरनल एनर्जी म्हणजे टेम्परेचर. रट्टा मार, मनन कर, चिंतन कर, आठव, तिची आठवण काढ. कोणाची आठवण काढ? इंटरनल एनर्जीची आठवण काढ. काय म्हणते ती? ती म्हणते मी फक्त आणि फक्त बाळा कशा डिपेंड असते? टेम्परेचरवर. अजून कशावरच डिपेंड नाहीये. इंटरनल एनर्जी फक्त टेम्परेचरवर. डोक्यात टाक, लय विचार करू नकोस. जाऊ का मित्रा पुढे? हातात पेन आहे का? हातात नोटबुक आहेस का? माझ्याकडे बघतोय ना, मी पण तुझ्याकडे बघतोय. आंखो में आंखे. येस, चल तर मित्रांनो पुढे जाऊया आपण, काहीच टेन्शन नाही. आणि इंटरनेट दाखवत कशाने? येऊन. एकदम क्लिअर, ऑल गुड. तो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट स्लाइड. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून आपलं
मेन थर्मोडायनामिक्स स्टार्ट व्हायचं आहे, त्याच्या आधी आपण फक्त गरम करण्याचा प्रकार सुरू आहे. आता थर्मोडायनामिक्स साइन कन्व्हेन्शन, इथं खरी मजा असते मित्रांनो. साइन कन्व्हेन्शन केमिस्ट्रीमध्ये वेगळे आहेत, साइन कन्व्हेन्शन फिजिक्समध्ये वेगळे आहेत. फिजिक्स वाल्यांचे प्रिन्सिपल वेगळे आहे, फिजिक्स वाल्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे, फिजिक्स वाल्यांचं वर्क करण्याची स्टाईल वेगळी आहे. बट केमिस्ट्री वाल्यांची स्टाईल वेगळी आहे. केमिस्ट्री वाल्यांची स्टाईल वेगळी आहे. मेरे को बिलकुल भी मतलब काहीतरीच आहे. ओके, असं लक्षात ठेवायचं. फिजिक्स वाल्यांना काम करायला आवडतं आणि केमिस्ट्री वाल्यांना त्यांच्यावर काम झालेलं आवडतं. मास्तर काय बोलते, शी शी शी, अरे बघ डोक्यात भुसा भरलाय. बघा आता साइन कन्व्हेन्शन थर्मोडायनामिक्स मध्ये कशा कसे भरतो बघा. पहिलं साइन कन्व्हेन्शन नीट लक्ष द्या. इफ हीट ऍडेड टू द सिस्टीम, इफ हीट इज ऍडेड टू द सिस्टीम, then it is called as positive. एकदम क्लियर. If heat is removed from the system, removed from the system, then it is called as negative. एकदम क्लियर. हे सोपं आहे. ऍड केलं पॉझिटिव्ह, निघून गेलं निगेटिव्ह. पुढे इफ आई इंटरनल एनर्जी, आई म्हणजे काय मित्रांनो, इंटरनल एनर्जी इज इन्क्रीज्ड. इंटरनल एनर्जी जर काय झाली मित्रांनो, इन्क्रीज झाली तर काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. आणि जर इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली मित्रांनो, काय झाली मित्रांनो, डिक्रीज. इंटरनल एनर्जी काय झाली, डिक्रीज, तर ती घ्यायची निगेटिव्ह. एकदम क्लिअर. आणि लास्ट वाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे की नेहमी लक्षात ठेवायचं बघा. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. वर्क डन बाय द सिस्टीम. मीच काम करतो भाई. वर्क डन बाय द सिस्टीम काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. आणि वर्क डन ऑन द सिस्टीम, अरे माझ्यावर काम केलेलं मला आवडत नाही, मीच काम करणार, माझ्यावर कोणी काम करणार का नाही, मला आवडत नाही, म्हणून काय घेतलं रे, निगेटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम, मैंने काम किया, पॉझिटिव्ह. मेरे पे काम हुआ, निगेटिव्ह. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. जाऊ का पुढे. प्लीज ह्याच्या मनन करा, चिंतन करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या, परत वाचा, पॉज करा, परत वाचा. पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स तो बॉयज अँड गर्ल्स, लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट टॉपिक. साइन कन्व्हेन्शन हो गया. अभी मजा आया, आता मजा आला. या चॅप्टरचा सोल, या चॅप्टरचा आत्मा, या चॅप्टरचा बाप, या चॅप्टरचा किंग एक गोशाली आहे, त्याचं नाव आहे वर्क डन इन थर्मोडायनामिक्स. मित्रांनो फक्त पाठ करायचं. ओके, तर लक्षात घ्या. सिम्पली जर मी अशी एक डायग्राम दिली, एक पिस्टन दिलं आणि पिस्टन सिलेंडर मी अरेंजमेंट घेतली आणि याच्यामध्ये मी काय टाकलं मित्रांनो, गॅस टाकला. असा गॅस. थोड्या वेळानंतर या गॅसची जर मी पोझिशन मित्रांनो चेंज केली, राईट. म्हणजे हा इनिशियल पोझिशन पासून आपला जो गॅस आहे कितीने डिस्प्लेस झाला, डेल्टा एक्स ने डिस्प्लेस झाला. म्हणजे बेसिकली ह्या पिस्टनवर काहीतरी काम केले, कोणी केले मित्रांनो, गॅसने केले, राईट. म्हणजे इथं काहीतरी काम झालेलं आहे. ते काम कसं काढायचं, ते काम काढायचं लई सोपा फॉर्म्युला आहे, आयुष्यभर लक्षात ठेव मैत्रिणींनो. तो वर्क इज इक्वल्स टू कुठल्याही प्रकारच्या थर्मोडायनामिक्स मध्ये, दुनियातली कुठलीही थर्मोडायनामिक सिस्टीम, दुनिया पण कुठली पण प्रोसेस असू दे, काही पण असू दे, सगळ्यासाठी वर्कच्या आयुष्यामध्ये एकच फॉर्म्युला वापरायचा आणि तो फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही. अयो इंटिग्रेशन आलं, घाबरायचं नाही मित्रांनो, मी आहे ना. चला, इंटिग्रेशन वर्क इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही, खाली टाकायचं V1, वर टाकायचं V2. बस एवढं लक्षात ठेव. याचा यूज कसा काढायचा मी तुला क्वेश्चन मध्ये सांगतो मित्रांनो. अजिबात घाबरायची गरज आहे का? एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. आता नीट बघ, याच्यामध्ये खेळ करतो मी, याच्यामध्ये खेळ करतो. कसला खेळ आहे तो नीट बघा. ओके, तर पुढची स्लाइड तोच आपला खेळ आहे. टाव आहे त्याचं काय, डिफरंट केसेस ऑफ वर्क डन, राईट. केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3. सगळ्यात अगोदर नीट लक्ष दे, पहिल्या केसमध्ये जर एक्सपान्शन असेल तर वर्क पॉझिटिव्ह, लक्षात ठेव. व्हॉल्यूम वाढलं की वर्क पॉझिटिव्ह. दुसऱ्या केसमध्ये कंप्रेशन असेल, कंप्रेशन, तर वर्क किती असतंय, निगेटिव्ह, लक्षात ठेव. तिसऱ्या केसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, लय इम्पॉर्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट, व्हॉल्यूमच चेंज झालं नाही, तर वर्क इक्वल्स टू किती असणार, ZHERO, नो किती असणार, 0. चौथ्या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. प्रेशर कॉन्स्टंट, वर्कचा फॉर्म्युला काय, वर्क इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही. ए भाई साहब, पी कॉन्स्टंट, पी बाहेर काढ, डीव्हीचं काय ते डेल्टा व्ही, पी डेल्टा व्ही म्हणजेच काय, येणार डेल्टा टी. तो लक्षात ठेव, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असेल कुठला फॉर्म्युला वापरायचा, पी डेल्टा व्ही आणि येणार डेल्टा टी. इसको अंडा मार और इसको भी अंडा मार, आगे अंडा यूज होएगा. एकदम क्लिअर. आता पुढे चला मित्रांनो, पुढे मजा. केस नंबर 5 आहे, जर प्रोसेस सायक्लिक असेल. व्हॉट डू यू मीन बाय सायक्लिक,
जिथून सुरू झालं तिथंच परत आलं तर त्याला कुठली प्रोसेस म्हणतात? सायक्लिक प्रोसेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी प्रोसेस घेतली मित्रांनो, हा ग्राफ घेतला पी आणि व्ही चा, आणि इथून मी सुरुवात केली, असं गेलो परत तिथं आलो, याला म्हणतो ए, याला म्हणतो बी, याला म्हणतो सी, याला म्हणतो डी. येस ऑर नो? हे झाली सायक्लिक प्रोसेस. मग ह्या केसमध्ये वर्क डन असेल, वर्क डन लक्षात ठेव, वर्क इज इक्वल टू असते एरिया ऑफ क्लोज शेप. हे तू लक्षात ठेव, एरिया ऑफ क्लोज शेप. एकदम क्लिअर. वर्क इज इक्वल टू काय ना, एरिया ऑफ क्लोज शेप. म्हणजे हे क्लोज शेप कुठला असला? हा वाला. एकदम क्लिअर लक्षात ठेव. आणि तो क्लोज शेप कुठे असू शकतो? सर्कल असेल तर सर्कल एरिया, रेक्टँगल असेल तर रेक्टँगलचा एरिया, ट्रायंगल असेल तर ट्रायंगल एरिया, इलिप्स असेल तर इलिप्सचा एरिया. लक्ष द्या. बट एक गोष्ट वेगळी आहे. ओके, आता मला सांगा ह्या प्रोसेसमध्ये आणि ह्या प्रोसेसमध्ये काय वेगळेपण आहे? सेमच घेतो, ए ला जातो, बी ला जातो, सी ला जातो, डी ला जातो, पण गोष्ट अशी आहे, सेमच आहे मित्रांनो. काय सांगा बरं, ही जी प्रोसेस आहे ती कशी चालली मित्रांनो सांगा? क्लॉकवाईज चालली. ही प्रोसेस कशी चालली मित्रांनो? अँटी क्लॉकवाईज चालली. क्लॉकवाईज असेल तर वर्क पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि अँटीचा क्लॉकवाईज असेल अँटी क्लॉकवाईज तर वर्क कसं घ्यायचं मित्रांनो? निगेटिव्ह. हे फक्त लक्षात ठेवा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. क्लिअर? तर काय म्हणलं सांगा मित्रांनो. अजून एका ठिकाणी आपण मागे जाऊया. बघा, मागच्या स्लाइडवर आपण गेलो तर मागच्या स्लाइडवर मी तुम्हाला काय सांगितलं सांगा बरं. वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय असते? पीडीव्ही. एकदम क्लिअर. आणि इथे गोष्ट सांगायची राहिली होती, वर्क इज ऑल्सो इक्वल्स टू एरिया अंडर पीव्ही कर्व. फक्त लक्षात ठेव. सर अजून मजा नाही येते, मजा येऊ दे मित्रा. फक्त लक्षात ठेव, फॉर्म्युले पाठ करायचे, बाकी काय. वर्क इक्वल टू काय? एरिया अंडर पीव्ही कर्व. आणि पुढच्या स्लाइड मध्ये मी तुला सगळं सांगलेलं आहे. काय काय सांगलेलं सांगा याच्यामध्ये? अयो, फर्स्ट लॉ. ओके, काय टेन्शन. इथं आलो होतो आणि डिफरंट केसेस ऑफ वर्क डन आपण बघितले होते. ओके, एकच मिनिट मित्रांनो. ओ भाई आजा ना मेरे भाई, ऐसा क्यों कर रहा है? ऐसा मत कर, मेरे को मत तड़पा मेरी जान, मत तड़पा, मेरे को जल्दी बता. ओके, इधर आ गया मेरी जान, आ गया की नाही? येस. तो बेसिकली मी काय म्हणलं मित्रांनो, डिफरंट केसेस ऑफ वर्क डन. राईट. काय म्हणलं सांगा? पहिली केस एक्सपान्शन मध्ये पॉझिटिव्ह, कॉम्प्रेशन मध्ये निगेटिव्ह, व्हॉल्यूम कॉन्स्टंट 0, प्रेशर कॉन्स्टंट, दिसांडा. क्लोज शेप असेल तर त्याचा एरिया, क्लॉकवाईज असेल पॉझिटिव्ह, अँटीचा क्लॉकवाईज निगेटिव्ह. एकदम मस्त. थँक्यू सो मच, मेरे को समझ में आ गया. चलो बाब्या, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. माझा पिंट्या बघ रे. ओके, आता बघ पहिला लॉ. काय टेन्शन आहे मित्रांनो. पहिला लॉ तर 0 लॉ होत आहे. 0 लॉच्या आपल्याला देणं घेणं फक्त कामाचे ते बघू आपण. तो पहिला लॉ काय सांगतो? लय भारी आहे. पहिला लॉ इज इक्वल्स टू, लय भारी आहे, बापानं जेवढे पैसे दिले, बाप किधर से आ गया रे, अम्मा मेरा बाप तो मेरे को बहुत मारता है, प्लीज सर पप्पाला काय नका म्हणून. अरे नाही, पप्पाने जेवढे पैसे दिले तेवढे पैसे मी सेव्हिंग करणार, आणि त्यातले काही पैसे मी काय करणार मित्रांनो? खर्च करणार. लक्ष द्या, लय सोपं आहे. म्हणजे बेसिकली कुठल्याही सिस्टीमला आपण हीट दिली, त्यातली हीट सेव्हिंग होते म्हणजे आत जाते, बँकेत जाते. म्हणजे आत गेल्यानंतर काय होणार? इंटरनल एनर्जी, आणि प्लस काय येणार? खर्च. म्हणजे काय मित्रांनो? वर्क डन. दॅट इज नथिंग बट तुमचा फर्स्ट लॉ. तो बेसिकली काय म्हणतात? नेट हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज युज्ड ॲज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी प्लस टू डू द सम वर्क. दिस इज द युअर फर्स्ट लॉ. आणि हा फर्स्ट लॉ आलेला आहे मित्रांनो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरनं. बिकॉज तिथं पैसे कॉन्स्टंट राहतात, तिथे एनर्जी पण काय राहायला पाहिजे? कॉन्स्टंट. याच्यामध्ये काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एकदम क्लिअर आहे का? डोक्याच्या वर गेलं हे आयुष्यामध्ये लक्षात राहणार. डेल्टा क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पैसा इज इक्वल्स टू खर्चा प्लस सेव्हिंग. ओके, थँक्यू सो मच सर, मेरे को आ गया. आता बघ, लय सोपा आहे. ओके, याच्या आधी 2 मिनिटं मागे जाऊ. यामध्ये फक्त ऍज अ नोट म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, लिहून घ्या ही नोट इम्पॉर्टंट आहे. नीट लक्ष द्या. आता नीट ऐका, आता मजा आहे. जर सायक्लिक प्रोसेस असेल, सायक्लिक, ओके, नीट लक्ष द्या, म्हणजे ती प्रोसेस परत तिथंच येते. नीट ऐका आता. ओके, बघ, परत तिथंच येते. म्हणजे बेसिकली सायक्लिक प्रोसेस अशी आहे, आणि ही प्रोसेस परत रिपीट होते. म्हणजे इथून सुरू झाली आणि परत इथं आली. कळले का मित्रांनो? ऑल गुड. मतलब या पॉइंट मध्ये लक्षात घ्यायचं, एक सायकल असेल तर चेंज इन इंटरनल किती घ्यायची? 0. ओके, बेसिकली मग सायक्लिक प्रोसेस मध्ये कॅन आय से दॅट डेल्टा क्यू इक्वल्स टू काय असते? नेट वर्क डन. जर प्रोसेस कुठली असेल? सायक्लिक.
किलर का नॉट किलर? येस सर, थँक्यू सो मच. ओके, तर मित्रांनो या चॅप्टरचा दुसरा सुंदर पार्ट आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत. दॅट सुंदर पार्ट इज दुसरं काय सांगा रे, डिफरंट थर्मोडायनामिक प्रोसेस. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत मी तुम्हाला सांगतो. आय होप सगळ्यांना थर्मोडायनामिक प्रोसेस माहिती आहे. चल बोल पिंट्या, पटपट बोल, पटकन बोल. माहिती आहे ना का नाही माहिती? माहिती ना, तुझ्या मनामध्ये आलं. तुझ्या मनामध्ये काय आलं सांग बरं. थर्मोडायनामिक प्रोसेस कुठल्या कुठल्या आहेत? येस, पहिली थर्मोडायनामिक प्रोसेस मला माहिती आहे सर, मला माहिती आहे. छोट्या घेतो, जास्त टेन्शन घेत नाही. ओके, आणि हा टेबल आपण ऍड केलेला आहे इथे, आणि याच्यानंतर पुढचा पण टेबल आय थिंक ऍड केलेला आहे. शायद 1 2 3 4. ओके, आपल्याला आय थिंक 4 बाय 4 प्रोसेस आहेत. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण करूया. ओके, आता बघा सोप्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, बघा मी सगळं डिराइव्ह करतो. सगळ्यात अगोदर आपण प्रोसेस जे घेणार आहोत, नीट बघा. आता पहिली प्रोसेस आहे, हे दिसतंय का मित्रांनो? का लाल नाही करतो, ठीक आहे. पहिली प्रोसेस आहे आयसोबेरिक, दुसरी प्रोसेस आहे आयसोकोरिक. दिसते? ओके, नाही दिसते, परत ब्लॅक नाही करतो. तिसरी प्रोसेस आहे आयसोथर्मल, आणि चौथी प्रोसेस आहे एडियाबॅटिक. ओके, आय होप याचं बरंच तुम्हाला माहिती आहे. ओके, सगळ्या गोष्टी नीट लक्ष द्या. आयसोकोरिक, कॅन आय से दॅट आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोबारिक मध्ये आय एम सो सॉरी, ओ बाय गॉड, प्लीज मेरे को माफ कर दे, ओ भाई प्लीज माफ कर दे, प्लीज. येस, त्याच्यामध्ये काय असतं सांगा बरं. आयसोबारिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, एडियाबॅटिक मध्ये काय सांगा, नेट हीट इंटरॅक्शन किती येणार मित्रांनो? 0. एकदम क्लिअर. आता दुसरी डेफिनेशन बघा. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर ह्याला मी काय लिहू शकतो मित्रांनो? P1 बाय सांग पटकन. येस, ह्याला मी काहीतरी लिहू शकतो. काय लिहू शकतो तुम्हाला सांग. ह्याला मी काय लिहू शकतो? असं काहीतरी लिहू शकतो, नीट लक्ष दे. ह्याला मी असं लिहू शकतो मित्रा, असं लिहू शकतो. बघा, प्रेशर कॉन्स्टंट V1 बाय T1 इज इक्वल टू काय येणार? V2 बाय T2. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर मित्रा काय येते ते? P1 बाय T1 इज इक्वल टू काय असते? P2 बाय T2. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर काय असते मित्रा? P1 V1 इक्वल्स टू P2 V2. हे तुला माहिती आहे का नाही माहिती आहे? का माहित नसल्याचं नाटक करते? माहिती आहे मित्रांनो. PV V1 P2 V2 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. फक्त लक्षात ठेव. क्यू ने लय इम्पॉर्टंट आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय असते बघ, P V to the power gamma is equals to constant. Sir, what is gamma? Where gamma is Cp upon Cv. फक्त लक्षात ठेव. जाऊ पुढे. ओके, पुढचं नीट लक्ष द्या, एकदम क्लिअर. ओके, जर प्रत्येकाचा आपण वर्क डन काढला, पाठ करायचे. माझ्या पिंट्या वर्क डन, नीट लक्ष द्या. आता प्रत्येकाचं वर्क डन. आयसोबारिक मध्ये आपण आताच बघितलं वर्क डन काय असते? P डेल्टा V, और दुसरं काय असते? NR डेल्टा T. पाठ कर मित्रा, पाठ कर. ओके, पुढे आयसोकोरिक मध्ये वर्क डन तर घंटा येणार मित्रांनो. काय येणार? घंटा. मेरे को पता आहे. चला, पुढचं कुठलं स्टेटमेंट आहे? आयसोथर्मल. इथं वर्क डन खूप इम्पॉर्टंट आहे. आयसोथर्मल मध्ये वर्क डन काय असते मित्रांनो? लक्षात ठेव. NRT ln ऑफ V2 बाय V1 पहिलं. दुसरं NRT इथं काय लिहू शकता? ln ऑफ P1 अपॉन P2. काय पण लिहा, दॅट इज सो सिंपल. परत अडियाबॅटिक मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वर्क डन इज इक्वल्स टू P1 V1 मायनस P2 V2 अपॉन खाली काय येते? गॅमा मायनस 1. ओके, और दुसरा फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता मित्रांनो, NRT1 मायनस NRT2 अपॉन खाली काय लिहू शकता? गॅमा मायनस 1. कुठलाही फॉर्म्युला लिहा. हे कसं आलं का आलं याचं आपल्याला देणं घेणं नाही. फक्त काय कर, अबकी बार रट्टा मार. समजतंय का मित्रा? जाऊ का पुढे? काय काय बघितलं आपण? बेसिक डेफिनेशन बघितले, आणि दुसरं आपण काय बघितलं? त्याचं वर्क डन. एकदम क्लिअर आहे. ओके, मग हे झाल्यानंतर या इक्वेशनला मी कुठला लॉ अप्लाय करतो? फर्स्ट लॉ. त्याचा फर्स्ट लॉ अप्लाय केला तर काय तुम्ही सांगा? Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस काय येते? NR डेल्टा T. एकदम छान. इथं वर्क डन 0 आहे, म्हणजे काय असते? Q इक्वल्स टू इथे काय येणार? डेल्टा U. मतलब आयसोथर्मल मध्ये जेवढे हिट दिली सगळ्या हिटमुळे काय वाढते? टेम्परेचर वाढते. म्हणजे बापाने जेवढे पैसे दिले सगळं काय करतो? सेव्हिंग. गर्लफ्रेंडला काय भेटतो? घंटा. एकदम क्लिअर आहे मित्रांनो. कोणाला काही टेन्शन आहे का? आगे जाऊ क्या? आगे फिर से. आता इथं बघा, आयसोथर्मल मध्ये, आयसोथर्मल नीट लक्ष द्या, लॉयच इम्पॉर्टंट आहे. बघा, आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, तर इंटरनल एनर्जी पण काय असणार? कॉन्स्टंट.
इंटर्नल एनर्जी कॉन्स्टंट, तर ह्या केसमध्ये डेल्टा यू किती घ्यायचा 0, आणि डेल्टा यू मित्रांनो 0 असेल तर हे इक्वेशन असं बनतंय Q इक्वल्स टू W, मतलब जितना बाप ने पैसा दिया पूरा का पूरा पैसे का मैंने क्या किया मित्रांनो, वर्क किया, मतलब सबका सब पैसा गर्लफ्रेंड पे उड़ा दिया, सेविंग में कुछ भी नहीं रखा. ये तुम्ही हो की नाही रे. पप्पाने दिले 1000 रुपये, पिंट्या म्हणलं काहीतरी कर, तर पिंट्याने 1000 रुपयाला गर्लफ्रेंड सोबत गेला, थिएटर मध्ये गेला आणि पिक्चर बघून आला. हाय काय मित्रांनो, तो गर्लफ्रेंड ने जितना पैसा दिया पूरा का पूरा मैंने क्या किया रे, वर्क किया. एकदम क्लिअर. आणि इथं मग जेव्हा बापाला कळलं की पैसा सगळा उडवतोय, बापाने पैसा देणंच बंद करलं, म्हणजे क्यू इक्वॉस्ट किती आलं मित्रांनो 0. तो ह्या केसमध्ये डेल्टा यू इक्वॉस टू काय असते मायनस डब्ल्यू, और मायनस डेल्टा यू इक्वॉस टू काय असते वर्क. म्हणजे वर्क पॉझिटिव्ह तर इंटर्नल एनर्जी निगेटिव्ह, वर्क निगेटिव्ह तर इंटर्नल एनर्जी पॉझिटिव्ह, वर्क एक्सपान्शन झालं तर निगेटिव्ह, म्हणजे एक्सपान्शन झालं की थंड होतं, कम्प्रेशन झालं की गरम होतं, टेम्परेचर वाढतंय. आणि हे लक्षात ठेवा, आयसोथर्मल प्रोसेस नेहमी कशा असतात, फास्ट, सॉरी उलट झालं, आयसोथर्मल प्रोसेस नेहमी कशा असतात मित्रांनो, स्लो असतात, आणि अडियाबॅटिकच्या प्रोसेस असतात ते कशा असतात, फास्ट. आयसोथर्मल स्लो, अडियाबॅटिक फास्ट, आयसोथर्मल स्लो, अडियाबॅटिक फास्ट, आयसोथर्मल स्लो, अडियाबॅटिक फास्ट. आय होप सगळ्यांचे वर्क तुला कळलेले आहेत, सगळ्यांचा फॉर्म्युला तू लिहून घेतला आहेस. येस. तो लेट्स मूव्ह ऑन टू मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. आपला नेक्स्ट क्वेश्चन पण प्रोसेस आहे, पण आपल्या कुठल्या अजून काहीतरी राहिले, आपल्या कुठल्या प्रोसेस होत्या, चला इथली कुठली प्रोसेस मित्रांनो सांगा बरं. इथं होतं आयसोबार, इथं काय होतं आयसोचोरिक मित्रांनो, परत इथं काय होतं आयसोथर्मल, आणि माझ्या डिअर मित्रांनो इथं काय होतं सांगा बरं रे, अडियाबॅटिक. ओके, तिथपर्यंत आपण बघितलं होतं, कुठ बघितलं, सगळं बघितलं. ओके, आता लक्षात. पहिलं स्लोप, काय म्हणतो मित्रांनो, स्लोप, नीट लक्ष द्या. आयसोबारचा स्लोप असतो 0. का सांगतो, आयसोकोरिकचा स्लोप असतो इन्फिनिटी. का सांगतो, आयसोथर्मलचा स्लोप लक्षात ठेवा, डीपी बाय डीव्ही इज इक्वल्स टू असतं मायनस पी बाय व्ही, आणि अडियाबॅटिकचा म्हणजे किती मित्रांनो, डीपी बाय डीव्ही जो असतो तो असतो मायनस गॅमा टाइम्स ऑफ पी बाय व्ही. 4 गोष्टी लक्षात ठेवा. का, त्याच्या आधी आपण काय करू, ग्राफ काढू. ग्राफ, ओके, ग्राफ जर मी काढलं तर मित्रांनो आयसोबारचा जो ग्राफ येणार तो असा येणार पीव्ही, तो दॅट इज धिस, म्हणजे स्लोप किती येणार 0, बिकॉज हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप किती असतो 0. त्याच ठिकाणी मी आयसोकोरिकचा मित्रांनो काढला तर हे असतं पी, हे असतं व्ही, आणि काय असतो व्हर्टिकल लाईन, आणि व्हर्टिकल लाईनचा जो स्लोप असतो तो नेहमी किती असतो, इन्फिनिट असतो. समज मग आ गया मित्रांनो. आता बघा आयसोथर्मलचा जो ग्राफ येतो दॅट इज इम्पॉर्टंट, तो ग्राफ येतो असा असा, एकदम क्लिअर. आणि त्याच ठिकाणी अडियाबॅटिक जो ग्राफ येतो तो पण तसाच येतो, पण फक्त लक्षात ठेवा अडियाबॅटिकचा स्लोप कसा असतो, जास्त असतो. स्लोप क्या होना चाहिए, ज्यादा. क्यों ज्यादा होना चाहिए, बिकॉज फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे मित्रांनो, गॅमा टाइम्स ऑफ पी आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का, तर मित्रांनो काय काय केलं बघा बरं, हे लक्षात ठेवा. आपण कुठल्या प्रोसेस बघितल्या, पहिली प्रोसेस, राईट. पहिल्या प्रोसेसमध्ये काय काय आलं होतं बघा बरं, काय काय बघितलं आपण, इन जनरल डेफिनेशन बघितलं, प्रत्येकाचं वर्क बघितलं, प्रत्येकाचं फर्स्ट लॉ बघितला, सगळ्यांनी बघून घ्या. त्यानंतर आपण काय बघितलं दुसऱ्या याच्यामध्ये, प्रत्येकाचं काय बघितलं मित्रांनो सांगा बरं, दुसऱ्यामध्ये प्रत्येकाचा ग्राफ बघितला आणि प्रत्येकाचा काय बघितला रे, स्लोप. एवढ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या तरी लक्षात ठेवायचं. हे जर लक्षात ठेवलं तर फायदा कोणाचा होणार, तुमचा का माझा, येस सर माझाच होणार. ए बेंट्या जा, ए भाड्या चाकी जा अर्जा, बरं ठीक आहे, काय टेन्शन मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का, येस सगळ्या प्रोसेस कळल्या. तर लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट स्लाइड. आता त्या प्रकारे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आपल्या. एक गोष्ट फक्त राहिलेली आहे, डिफरंट थर्मोडायनामिक प्रोसेस, अडियाबॅटिक इक्वेशन्स, सम इम्पॉर्टंट पॉइंट्स, हीट इंजिन. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, आता पुढचं बघा. हे अडियाबॅटिक इक्वेशन लक्षात ठेवायचं. एक अडियाबॅटिक इक्वेशन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कुठलं माहिती आहे, पाठ करायचं, याच्यावर खूप सारे क्वेश्चन आहेत. पहिलं जे अडियाबॅटिक इक्वेशन आहे दॅट इक्वेशन इज, पहिलं जे अडियाबॅटिक इक्वेशन आहे दॅट इक्वेशन इज पीव्ही टू द पॉवर गॅमा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे काय ते P1 V1 गामा इज इक्वल्स टू काय येणार, P2 V2 गामा. पहिला पॉइंट लक्षात राहणार, लक्षात पाठ कर, हे विचारतात. दुसरं लक्षात ठेवायचं, राईट. बघा T1 V1 गामा -1 इक्वल टू T2 V2 गामा -1. ऑल गुड. म्हणजेच काय, T इंटू V टू दी पॉवर गॅमा -1 इज इक्वल्स टू काय आलं मित्रा, कॉन्स्टंट. क्लिअर. नंबर 3, P1
1 माइनस गैमा, P1 1 माइनस गैमा इंटू T1 टू द पावर गामा इज इक्वल्स टू P2 1 माइनस गॅमा इंटू टी टू द पावर गामा. मायला कसलं कसलं डेंजर आहे हे. काय कर, देर इज नो ऑप्शन, देर इज नो ऑप्शन क्या करने का, आपकी बात रट्टा मार. तर मित्रांनो काहीच ऑप्शन नाहीये. हे जशाच तसं एक्झामला विचारतात. याचा यूज कसा करायचा, ह्याला पाठ केलंय पण याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला कुठे सांगणार आहे, क्वेश्चन मध्ये सांगणार आहे. बट तब तक के लिए इसको तेरे को क्या करने का, रट्टा मार, इसको स्क्रीनशॉट मार भाई साहब, इसको बिल्कुल भी जाने मत देने का. इसको ये गया मतलब मैं क्या बोल रहा, इसको लगा डाला, इसको लगा डाला तो लाइफ चेंगा डाला. एकदम क्लियर आहे मित्रांनो, पाठ झालेला आहे तुम्हाला एकदम क्लियर. ऑल गुड, ऑल गुड. जाऊ पुढे. येस, तो प्लीज लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट स्लाइड. सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. आता काय काय मी 2-4 पॉइंट तुम्हाला डिस्कस करतो मित्रांनो. बघा मी काय करतो, एक ग्राफ काढतो असा. यातला पहिला पॉइंट हा जो मी ग्राफ काढला असा ग्राफ, आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्या प्रोसेस मला दाखवायच्या, सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो सगळ्या प्रोसेस. बघा बघा लक्षात घ्या, हे कुठल्या कुठल्या असणार, हे पहिली, हे दुसरी, हे तिसरी, हे चौथी. सिमिलरली इथं पण 4 प्रोसेस येणार, एक फर्स्ट, एक सेकंड. नीट लक्ष द्या. ऑल गुड. ओके. इथं जे असणार हे 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 आहे पी, हे आहे व्ही. ठीक आहे, म्हणजे हे असणार आयसोबारिक. नीट लक्ष द्या, या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. आयसोथर्मल कुठली का अडियाबॅटिक कुठली, ज्याचा स्लोप ज्यादा ते अडियाबॅटिक. मतलब जास्त वाकडी कोण आहे, खालची. म्हणजे खालची काय असणार अडिया आणि वरची काय असणार आयसोथर्मल. एकदम क्लिअर, ह्याची गरज नाही. आणि हे सरळ आहे. ओके, मतलब एक जो पॉइंट राहिलाय तर ही जी हा जो ग्राफ काढलाय तो मी काय काढला मित्रांनो, असं सरळ काढलाय, सरळ. आणि ही जी लास्ट वाली प्रोसेस आहे ती कुठली आहे, आयसोकोरिक. हा ग्राफ तू नेहमी लक्षात ठेव. एकदम क्लिअर. आता इथं पण काय ना मित्रांनो सांगा, हे येणार आयसोबार. ओके, इथं खाली काय अडियाबॅटिक, पण इथं खाली काय असणार आयसोथर्मल, आणि वर काय असणार अडियाबॅटिक, आणि हे काय असणार मित्रांनो आयसोकोरिक. एकदम तू लक्षात ठेव, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर अजून एक दुसरा फॉर्म्युला आपल्या आयुष्यामध्ये खूप ठिकाणी यूज होणार. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल्स टू काय असते आर. वी ऑल्सो नो दॅट मित्रांनो सीपी बाय सीव्ही इज इक्वल्स टू काय असते गॅमा. त्यामुळे ह्याला डिराइव्ह केल्यानंतर अजून एक 2 फॉर्म्युला येतात बघा. सीव्ही इज इक्वल्स टू आर अपॉन गॅमा मायनस 1, आणि दुसरा फॉर्म्युला सीपी इज इक्वल्स टू गॅमा आर अपॉन गॅमा मायनस 1. इसको भी क्या करने का, रट्टा मारने का. ठीक आहे. परत थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट, ह्याच केसमध्ये मी 2 गॅसेस दिले, 2 गॅसेस दिले. एकातला एक मोनो है, एकातला एक कार्डा है. तो लक्ष्य द्या, मोनो का जो होता है गैमा ज्यादा होता है. ये सर नो, मग जिसका गैमा ज्यादा उसका स्लोप भी क्या होना चाहिए, ज्यादा होना चाहिए. मग किसका स्लोप ज्यादा ये, तो दोनों में से अगर देखा तो ये ग्राफ किसका आएगा, मोनो का, और ये ग्राफ किसका आएगा, डायटोमिक. एकदम क्लियर है, किसी कुछ टेंशन है, ये ग्राफ सिर्फ याद करो, कुछ समझ में नहीं आया तो फिर से इसको पॉज करो, लेकिन देखो अच्छे से. ओके, तो मित्रांनो लेट्स मूव ऑन टू एकदम छान आणि सुंदर. आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे चाललेलो आहोत, ज्या कन्सेप्टचं नाव आहे हीट इंजिन, रेफ्रिजरेटर आणि पंप. ओके, 2 वेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, मशीन्स आहेत काय. ओके, आय होप सगळ्यांच्या घरी इंजिन असेल. आता हे दाखवण्याचा एक प्रकार आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काय सांगणार आहे मित्रांनो, हीट इंजिन. आता हे पॉइंट्स आहेत छोटे छोटे, तुम्ही लक्षात द्या. मग हीट इंजिन जी गोष्ट आहे याच्यामध्ये 2 लोक असतात, लक्ष द्या. एक असतो सोर्स आणि दुसरा असतो सिंक. सोर्स देतो, सिंक घेतो. तर काय असते, तो बेसिकली आपण सोर्स कडनं हीट घेतो, त्याच्यामुळे काहीतरी काम करतो, आणि उरलेली सगळी हीट आपण कुठे देतो, सिंकला देतो. घेणार, पेट्रोल टाकलं, गाडीनं काहीतरी काम केलं, आणि बाकीचं सायलेन्सर बंद कुठून आलं रे, बाहेर आलं. तर ह्या केसमध्ये मित्रांनो कॅन आय से दॅट किती वर्क झाला असेल तर वर्क डन इज QH मायनस QL. पहिला फॉर्म्युला. आणि इथून आपण अतिशय सुंदर डिफाइन करतो इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट मध्ये वर्क भेटलं, इनपुट मध्ये काय दिलं रे, QH दिलं. इसके साथ गुलगुल किया तो वर्कला काय लिहणार, QH माइनस QL अपॉन क्या आएगा, QH, और ये आएगा
1 माइनस QL अपॉन QH। इसको लगा डाला तो लाइव झिंगा डाला। इसको इतना रट्टा मार कि इसकी हड्डियां टूटनी चाहिए। इसको मतलब इतना इसको निचोड़ दे, इसका एक एक कण निचोड़ दे। बहुत इंपॉर्टंट। दैट इज इफिशियन्सी इज इक्वल टू काय 1 माइनस QL अपॉन QH। हीट इंजिनचं काम कळलं? येस। आता दुसरं आहे मित्रांनो रेफ्रिजरेटर। हे थोडं वेगळा प्रकार असतो रेफ्रिजरेटर मध्ये। तिथे तेच डायग्राम काढा। रेफ्रिजरेटर मध्ये काय असणार? एक सोर्स, ओके, इथे एक अशी डायग्राम असणार आणि खाली काय असणार? सिंक असणार। नीट लक्ष दे। आता रेफ्रिजरेटरला आपण काय करतो माहिती आहे का? वर्क देतो सच दॅट जो खालचा भाग आहे तिथून हीट घ्यायची आणि ती हीट कोणाला द्यायची मित्रांनो? वरच्या भागाला द्यायची, वरच्या भागाला। येस, ओके। इथे पण वर्कचा फॉर्म्युला असणार QH मायनस QL। ऑल गुड। इथे इफिशियन्सी नसते, इथे एक गोष्ट असते, त्या गोष्टीचं नाव आहे COP। COP म्हणजे कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स। इट इज डिफाइंड एज अमाउंट ऑफ हीट रिमूव्ड पर युनिट वर्क सप्लाइड। सिंपल। देअरफॉर इथून पुढे लक्षात ठेवा, COP असेल तर आपण काय लिहू शकतो? QL अपॉन QH मायनस QL। आणि ह्याला जर हे रिव्हर्सिबल असेल, काय टेन्शन नका घेऊ, हे लिहू शकता TL अपॉन TH मायनस TL। हाच फॉर्म्युला तुला लक्षात ठेवायचा। COP, हे COP कोणाचं आहे मित्रांनो सांगा बरं? रेफ्रिजरेटर। झालं, ओके। आणि त्यानंतर एक गोष्ट येते, त्याचं नाव आहे पंप। पंपची पण डायग्राम तेच आहे, सगळं सेमच आहे, पण पंप साठी किती हिट काढली इम्पॉर्टंट नाहीये, पंप साठी किती हिट वर दिली दॅट इज इम्पॉर्टंट। ओके, त्यामुळं पंपचा जो आपण COP काढतो, COP ऑफ पंप, यामध्ये हिट देणं इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं QH इम्पॉर्टंट आहे आणि बाकी फॉर्म्युल्यामध्ये सेम तेच राहणार। काय येणार? QH मायनस QL। मित्रांनो क्लिअर आहे का? याच्यामध्ये काय टेन्शन आहे? इथून पुढे 2-3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे, बरोबर? काय लक्षात ठेवणार? सिंपली लक्षात ठेवा, COP ऑफ पंप इक्वल्स टू 1 प्लस COP ऑफ रेफ्रिजरेटर, एक, ओके। आणि दुसरं COP ऑफ पंप इज इक्वल्स टू 1 अपॉन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन। हे सगळे फॉर्म्युले तुला रट्टा मारायचे आहेत मित्रा। परत तुला 2 मिनिटाचा ब्रेक देतो, ह्याला छान प्रेमाने बघ। खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त, खूप जास्त, खूप म्हणजे ऐग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। सगळं लक्षात ठेव। हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, पंप। हीट इंजिनचं काम काय? सोर्स कडनं घेणार, सिंकला देणार। रेफ्रिजरेटरचं काम काय? सिंक कडनं घेणार, सोर्सला देणार। बट हे नॅचरली पॉसिबल नाही, म्हणून एक्सटर्नल वर्क इथं द्यावं लागते। पंपचं पण तेच काम आहे, सिंक कडनं देणार आणि सोर्सला देणार। नॅचरली पॉसिबल नाही म्हणून वर्क द्यावं लागतं। पण गोष्ट अशी आहे मित्रांनो, रेफ्रिजरेटर मध्ये किती हिट काढते इम्पॉर्टंट आहे आणि पंप मध्ये किती हिट देते इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे COP घेताना रेफ्रिजरेटरचा वर्क QL घ्यायचं, बट पंपचा घेताना काय घ्यायचं? QH। आणि ह्या सगळे को गुलगुल किया तो यू गेट दिस टू फॉर्म्युला। COP ऑफ पंप इज इक्वल टू 1 प्लस COP रेफ्रिजरेटर और COP ऑफ पंप इज इक्वल टू 1 अपॉन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन। हे सगळं तुम्हाला कळालेलं आहे का? प्लीज मित्रांनो, कोणाला काही टेन्शन आहे का? अतिशय छान वाटत आहे का? जाऊ का पुढे? येस। तर मित्रांनो ह्याच्या पुढे आपण जाऊया सुंदर कॉन्सेप्ट कडे, जो खूप जास्त आहे, सगळ्यांचा बाप आहे। त्या बापाचं नाव आहे कॅनॉट इंजिन। कॅनॉट इंजिन हा असा बाप आहे, इतका भारी बाप आहे, इतका उच्च लेवलचा बाप आहे, इतकं स्टँडर्ड इतके जास्त आहे। तो बाप असा म्हणतो, जेवढा पैसा मी माझ्या पोराला देऊ शकतो तेवढा पैसा कुठलाच बाप कुठल्याच पोराला देऊ शकत नाही। माझा दिलेला पैसा हा दुनियामध्ये सगळ्यात जास्त आहे। मतलब दुनियामध्ये कुठलाही इंजिन मित्रांनो तुम्ही बनवा, जर कुठल्या इंजिनची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असेल तर तो कुठलं इंजिन आहे मित्रांनो? कॅनॉट इंजिन। वयाच्या अगदी 21 ते 27 वर्षाच्या रेंज मध्ये आपल्या अतिशय कॅनॉट सायंटिस्टने एक इंजिन बनवलं आणि ऑब्व्हियसली ते इंजिन प्रॅक्टिकली पॉसिबल हायपोथेटिकल इंजिन बनवलं, पण त्याचा जो कन्सेप्ट होता तो इतका भारी होता मित्रांनो, इतका भारी होता, म्हणजे इतका भारी होता की लयच भारी होता। येस ऑर नो? पण त्याच्याकडे आपल्याला द्यायची गरज नाही, आपला क्रॅश कोर्स आहे, आपल्याला फक्त कामाचंच पाहिजे। येस, तो कामाचं सांगतो मित्रांनो, तर नीट ऐका। तो बघा, लक्ष द्या। कॅनॉट इंजिन मध्ये 4 प्रोसेस असतात, नीट लक्ष द्या। पहिलं असतं आयसोथर्मल एक्सपान्शन, क्लिअर? दुसरं असतं मित्रांनो, दुसरं असतं मित्रांनो अडियाबॅटिक
एक्सपान्शन. तिसरं असतं आयसोथर्मल कॉम्प्रे. आणि चौथं असतं अडियाबॅटिक कॉम्प्रे. फक्त लक्षात ठेवा, 4 प्रोसेस लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि याची जर पीव्ही डायग्राम आपल्याला काढायची झाली तर याची पीव्ही डायग्राम पण लक्षात ठेवा. ही पीव्ही डायग्राम अशी येते. पहिले काय येणार, आयसोथर्मल एक्सपान्शन असं. दुसरं काय येणार, अडियाबॅटिक एक्सपान्शन. हे पहिलं असं, दुसऱ्याचा स्लोप अजून असा असणार, चौथं कसं असणार, थोडे मागे येणार, आणि पाचवं कसं येणार, असं येणार. ठीक आहे मित्रांनो, हे 4 1 2 3 4 आयसो एक्सपा अडिया एक्सपा आयसो कॉम्प्रे अडिया कॉम्प्रे. ओके. आता कामाचं बघा, इंजिनचे डायग्राम मी काढले होते. इंजिनला काय काय असतात मित्रांनो, इंजिनला 2 लोक असतात. कुठले कुठले लोक असतात, पहिल्यांदा इथं काय असतो, सोर्स असतो. दुसरे इथे मित्रांनो एक गोष्ट गुलगुला असते, आणि नंतर आपण इथं काय करतो, रे सिंक घेतो. सिंक. ठीक आहे, नीट लक्ष द्या. लेट्स से सोर्सचं टेम्परेचर आपण काय म्हणू, TH, आणि ह्याचं आपण काय म्हणू मित्रांनो, TL. और ह्याला आपण काय म्हणू शकतो, T2, आणि ह्याला आपण काय म्हणू शकतो, T1. काय म्हणू. तो इन दॅट केस efficiency of Carnot engine is given by 1 minus TL upon TH or 1 minus temperature of काय असते मित्रांनो, सिंक, म्हणजे T1 by T2. That is 1 upon temperature of sink upon temperature of this. ओके. किंवा दुसरा असे म्हणू शकतो, efficiency equals to 1 minus QL upon QH. ओके. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, TL upon TH इज इक्वल्स टू काय असते, QL अपॉन QH. हे सगळे फॉर्म्युले तुला आयुष्यामध्ये काय करायचे लक्षात ठेवायचं. कॅनॉट इंजिन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फक्त एका फॉर्म्युल्यावर सोपा कन्सेप्ट आहे, त्यामुळे खूप जास्त गोष्टी चांगल्या केला तर तुम्हाला याच्यामध्ये काय करू शकतात मित्रांनो, मार्क पडू शकतात. प्लीज कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, प्लीज इसको रट्टा मार मित्रा, याला रट्टा मार. हे तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येस. तो पुढे जाऊया मित्रांनो. अशा प्रकारे जे जे कामाचं आहे सगळ्या कामाच्या गोष्टी मी काय केल्या आहेत मित्रांनो, संपवलेल्या आहेत. येस. त्याच्यानंतर शेवटचा कन्सेप्ट आपण लर्न करूया. ओके. दुसरं, व्हॉट एक्झॅक्टली थर्मोडायनामिक्स सेकंड लॉ. बघा सेकंड लॉ काय सांगतो, 2 स्टेटमेंट आहेत सेकंड लॉचे. पहिल्याच्यामध्ये सेकंड लॉ काय करतो माहिती आहे का, 3 लोक आहेत. अशी काहीतरी आपण डायग्राम काढू. नको अशी डायग्राम नका काढू मास्तर, आम्हाला एकदम क्लिअर करा. ओके. बघा पहिल्याच्यामध्ये धिस धिस अँड धिस. नीट ऐका आता मित्रांनो, धिस. ओके. इथून हीट घेतली आणि हीट दिली, आणि असं म्हणलं की वर्क इक्वल टू नाही, वर्क नाहीच. ठीक आहे, म्हणजे बेसिकली आपण काय म्हणलं, वर्क इक्वल 0. तो असं म्हणते बघा सेकंड लॉ, इट इज इम्पॉसिबल टू डिझाईन इंजिन विच टेक्स हीट फ्रॉम द सोर्स पासून घेतो अँड कन्वर्ट इट टू काय मित्रांनो, सिंक. म्हणजे असं होऊ शकत नाही. सगळ्याच्या सगळं, किंवा असं म्हणू शकतो आपण. ओके. बघा सगळ्याच्या सगळी हीट आपण, ओके ओके एकच मिनिट मित्रांनो. ओके, थोडं मी वेगळ्या वेळेने सांगतो तुम्हाला. ओके. ओके ओके. आता मी सांगतो, काही नाही. ओके चला परत एक डायग्राम काढ. डायग्राम चुकतोय मास्तर. अरे काय मास्तर, भांग पिऊन आला का काय? नाही मित्र, भांग नाही पिऊन आलो. बघ मित्र, इथे हीट दिली आणि ह्या हीट मुळे काय झालं, अरे वर्क झालं, आणि नंतर इथे मला क्यूएल भेटली. तर क्यूएल 0 असू शकते का, असं सेकंड लॉनं विचारलं. पण सेकंड लॉनं आन्सर दिलं तिचं. म्हणलं इट इज इम्पॉसिबल टू डिझाईन इंजिन. इट इज इम्पॉसिबल टू डिझाईन इंजिन विच कन्वर्ट्स ऑल द हीट इनटू वर्क. इट इज इम्पॉसिबल टू डिझाईन इंजिन विच कन्वर्ट्स ऑल द हीट इनटू वर्क. असं होऊ शकत नाही मित्रांनो. काही ना काही वेस्ट झालाच पाहिजे, काही ना काही एनर्जी कुठे गेली पाहिजे मित्रांनो, सिंकला गेली पाहिजे. हे कोणाचं स्टेटमेंट आहे, सेकंड लॉच. और दुसरं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगते बघा, तो दुसरं स्टेटमेंट आहे ऑन द बेसिस ऑफ रेफ्रिजरेटर. नीट बघा, दुसरं स्टेटमेंट काय सांगते, विदाउट टेकिंग एनी एक्सटर्नल वर्क, इट इज इम्पॉसिबल टू ट्रान्सफर हीट फ्रॉम सिंक टू सोर्स. कळलं नाही. जर खालच्या लेवल पासून वरच्या लेवलला हीट द्यायची असेल और सिंक पासून हीट सोर्सला हीट द्यायची असेल, देयर हॅज टू बी सम एक्सटर्नल
वर, आणि हे कुठलं स्टेटमेंट आहे मित्रांनो, सेकंड लॉ. आणि अशा प्रकारे ह्याच केसमध्ये 2-3 गोष्टी येतात छोट्या छोट्या. पहिली गोष्ट येते रिव्हर्सिबल प्रोसेस. कुठली गोष्ट आहे म्हणतो, रिव्हर्सिबल प्रोसेसची खासियत काय, एक तर ती प्रोसेस कशी असते मित्रांनो, स्लो असते. स्लो म्हणजेच त्याचं नाव आहे मित्रांनो क्वाझी स्टॅटिक. रिव्हर्सिबल प्रोसेस कशा असतात, क्वाझी स्टॅटिक असतात, खूप जास्त स्लो असतात, राईट. दुसरं, इच अँड एव्हरी पॉइंटला ती सिस्टीम कशामध्ये असते मित्रांनो, इक्विलिब्रियम मध्ये आला. ओके, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस कशी असते, समजा एक ऑब्जेक्ट घेतला, हे पी आणि व्ही आहे, ज्या पाथने गेला ए टू बी ला, ज्या पाथने गेला ए टू बी ला, त्याच पाथने परत आला, त्याच पाथ म्हणजे पाथ सेम राहिला, जाताना पण तेच येताना पण, ह्याला कुठली प्रोसेस म्हणायची, रिव्हर्सिबल. बट असं झालं तर ए ला बी म्हणजे ए टू बी गेला, पण बी टू ए येताना असा आला, ही प्रोसेस सायक्लिक आहे, रिव्हर्सिबल नाहीये. ही कुठली प्रोसेस आहे, इरिवर्सिबल. आई होप तेरे को इधर तक मेरे बच्चा तेरे को समझ में आ गया होगा. तो आई थिंक ये हमारा टोटल थर्मोडायनामिक्स का थ्योरी था. अगर इसको लगा डाला और केटीजी में मैंने जो वो वाली वीडियो में फॉर्म्युले बनाए उसको लगा डाला तो प्लीज तुला थर्मोडायनामिक्सचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. माझ्यावर विश्वास नसेल तर लगेच मी थर्मोडायनामिक्सचे पीवायक्यू सॉल्व्ह करणार आहे, आणि ते सॉल्व्ह नाही झाले की बघू होतात का नाही, लगेच सॉल्व्ह होणार मित्रांनो. ठीक आहे, तो लेट्स स्टार्ट द पीवायक्यूज ऑफ थर्मोडायनामिक्स. अशा प्रकारे मित्रांनो परत आपण कशाकडे आलो आहोत, आपण काय संपवलेली आहे, आपण संपवलेली आहे काय, थर्मोडायनामिक्सची थेरी. नीट ऐकताय मित्रांनो, थर्मोडायनामिक्सची थेरी संपल्यानंतर आपण आलो थर्मोडायनामिक्सच्या काही क्वेश्चन्स कडे. आपण छान छान सुंदर सुंदर पीवायक्यू सॉल्व्ह करूया मित्रांनो. तो पहिला पीवायक्यू आपल्यासाठी मी घेत आहे बघा बरं. गॅस एक्सपांड्स अडियाबॅटिकली ऍट कॉन्स्टंट प्रेशर सच दॅट इट्स टेम्परेचर टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस. तुला विचारले सीपी बाय सीबी, म्हणजेच मित्रांनो तुला काय विचारलं, गॅमा विचारलं. ठीक आहे, तर बघा लय सोपा क्वेश्चन आहे. टी असं लिहू का इथे, याला सांगा मी याला काय लिहू शकतो बघा, टी इंटू व्ही टू दी पॉवर 1/2 तिकडे जाणार, शुड बी इक्वल्स टू काय, प्रोपोर्शनल टू 1, म्हणजे आपण याला काय म्हणू मित्रांनो, कॉन्स्टंट. चालेल, मग परत मला स्टँडर्ड सोबत कम्पेअर केलं तर काय येतं, T1 V1 गैमा -1 इज इक्वल्स टू कांस्टेंट. दोनों को देखो अच्छे से. यस, तो म्हणजे काय ना मित्रांनो, गैमा -1 इज इक्वल्स टू किती येणार, 1/2. तो गॅमा इक्वल्स टू काय येणार, 1 + 1/2 म्हणजेच 3/2 म्हणजेच 1.5. एकदम क्लिअर आहे मित्रांनो, बघा बरं एकदम नीट, काही टेन्शन नाही. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत, एक लाईनचे क्वेश्चन एका मिनिटात सॉल्व्ह झाले पाहिजे, त्यामुळे आन्सर कुठला येणार, बी. सो लेट्स मूव ऑन टू मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. बघा बरं, टुडे क्वेश्चन आहे विथ सेम इनिशियल कंडिशन आयडियल गॅस एक्सपांड्स from V1 to V2 in 3 different ways. Work done by the gas is W1 if the process is isothermal, W2 is process isobaric, and W3 is process is iso काय बरं सांगा परानो, अडियाबॅटिक. एक्सपांड झालं, आठवतंय का, आत्ताच मी तुम्हाला ग्राफ काढून दाखवलं होतं बघा, असं एक्सपांड झाल्यानंतर ग्राफ 3 ग्राफ असतात, 1 2 आणि 3. कळलं का, हा काय तो आयसोबार, हा काय तो आयसोथर्मल, आणि हे काय ते मित्रांनो अडियाबॅटिक. आता मित्रांनो मला सांगा हे काय, सांगा बरं, हे व्ही आहे आणि हे काय मित्रांनो सांगा बरं, पी आहे, पीव्ही. एकदम लक्षात. आता सिम्पली मला सांगा कोणाच्या अंडरचा एरिया सगळ्यात जास्त आहे, आयसोबारिकच्या अंडरचा एरिया हा, आयसोथर्मलच्या अंडरचा एरिया हा, आणि अडियाबॅटिकच्या अंडरचा एरिया काय असतो हा. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाचा अंडर एरिया आहे, अडियाबॅटिक. तो कोणाचं वर्क सगळ्यात जास्त पाहिजे मित्रांनो, अडियाबॅटिक. नंतर कोणाचं पाहिजे, आयसोथर्मल. सगळ्यात कमी कोणाचं पाहिजे, आयसोबारिक. येस, तो मला सांगा काय येणार आंसर, अडियाबॅटिक इज W3. यस, उसके बाद क्या आ जाएगा, आइसोबारिक नहीं, W3 and W3 अडियाबॅटिक. ओके, and work done by gas is W1 if the process is isothermal. ओके, W2 आइसोबारिक आहे. ओके 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 असं म्हणू शकतो. पीव्ही असा एरिया घेऊ आपण, असा एरिया कोणाचा जास्त आहे, आयसोबार. नंतर कोणाचा एरिया कमी येतो, आयसोथर्मल. नंतर सगळ्यात कमी एरिया कोणाचा येतो, अडियाबॅटिक. अरे मग सगळ्यात कोण आहे, आयसोबार कोण आहे, W2. कळलं काय. नंतर कोणाचा आहे, आयसोथर्मल. आयसोथर्मल कुठला आहे मित्रांनो, W1 आहे. हा, W1 इज आयसोथर्मल, म्हणजे काय येणार, ए ऑप्शन. एकदम क्लियर. येस, तो प्लीज पुढचा क्वेश्चन.
हा इथं आहे. ओके मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. हा हे आपण घेऊ, काही टेन्शन नाही. पुढचा, इफ अल्फा इज कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर, Q1 is the heat released to the hot reservoir, Q2 is the heat exerted from reservoir Q2. ओके तो लय सोपा आहे मित्रांनो बघा. फॉर्म्युला ऑफ काय असतं सांगा बरं, कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर फॉर्म्युला काय, QL अपॉन QH मायनस QL. सीओपी ऑफ आर किती दिलं मित्रांनो तुम्हाला सांगा, अल्फा. QL Q1 इज द हिट रिलीज टू द हॉट, म्हणजे Q1 तुला काय दिलं, हॉट दिलं, हे Q1, हे दिलंय Q2, हे पण काय ना मित्रांनो Q2 येणार. तुला विचारलंय काय, व्हॉट इज Q2, मग Q2 कसा काढतो बघ, या इकडे घेऊन जा, Q1 मायनस Q2, इथं काय येणार Q2 बाय अल्फा. सिंपल. आता Q1 ला तिकडे घेऊन जा, Q1 ला इथंच ठेव आणि Q2 तिकडे घेऊन जा आणि कॉमन काढ. Q2 तिकडे घेऊन गेला आणि कॉमन काढला तर काय येणार, 1 प्लस 1 बाय अल्फा. ओके तो Q1 इक्वल्स टू काय येणार, Q2 1 प्लस अल्फा अपॉन अल्फा. एकदम क्लिअर. आणि शेवटी मित्रांनो मला काय विचारलंय, व्हॉट इज Q2, तो सिम्पली Q2 काय येणार सांग बरं रे, Q1 इंटू अल्फा अपॉन काय येणार 1 प्लस अल्फा. बघ बरं कुठे ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर बी. येस, आय होप तुला कळलं असेल. पुढचा क्वेश्चन बघा, हीट इज सप्लाइड टू द रिजिड डायटोमिक गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता नीट लक्ष ठेव. ओके तर कॉन्स्टंट प्रेशर मध्ये रेशो कसा विचारलाय, डेल्टा क्यू ऍज टू डेल्टा यू ऍज टू काय विचारलंय, डेल्टा डब्ल्यू. ठीक आहे, आता लक्ष दे, डेल्टा क्यू काय येणार सांग बरं, प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे येणार NCP डेल्टा टी. आणि आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, चेंज इन इंटरनलची नेहमी किती असते, NCV डेल्टा टी. आणि वर्क डन आयसोबारिक मध्ये काय असते, NR डेल्टा टी. सगळीकडे लक्षात ठेवा, N डेल्टा टी, 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 N डेल्टा टी काय होणार, कॅन्सल. म्हणजे राहणार काय सांगा मित्रांनो, CP ऍज टू CV ऍज टू R. ठीक आहे. आता कुठला गॅस आहे बघा बरं, रिजिड डायटोमिक. डायटोमिकचा CV किती असतो, CP किती असतो, किती असतो मित्रांनो, CP मायनस CV. डायटोमिकचा CP किती असतो मला सांगा, येस CP असतो 7/2 R. CV किती असतो 5/2 R. आणि इथे किती असते मित्रांनो, R. चाल सेकंड दोन 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 मल्टिप्लाय करा, आन्सर काय ना 7:5:2. सिंपल क्वेश्चन, काय अवघड आहे का, नाही. चला पुढे चला परत. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर अ इंजिन ऑपरेटिंग बिटवीन टेम्परेचर T1 अँड T2 इफिशियन्सी इज, तुला माहिती आहे मित्रांनो इंजिनची इफिशियन्सी काय असते, इफिशियन्सी इज इक्वल्स टू 1 मायनस इथे काय घेणार, ओके T2 अपॉन असतो काय असतं T1. तिथे बेसिकली T1 काय दिले, जास्त दिले, तर T1 खाली असतो. तो काय लिहू शकतो याला आपण, N1 मायनस, सॉरी इथं काय लिहू शकतो मित्रांनो आपण, याला असं लिहू शकतो बघा, याला आपण असं लिहू शकतो, इथं काय लिहू शकतो, T1 मायनस T2 अपॉन खाली काय येणार T1. ठीक आहे. आणि हा डिफरन्स आहे, तो डिफरन्स डिग्री सेल्सिअस मध्ये असतो का केल्विन मध्ये, नेहमी सेम असतो. बट हा T1 डिग्री मध्ये, त्याला केल्विन मध्ये कन्वर्ट करायला लागणार, म्हणजे काय येणार T1 मायनस T2 अपॉन खाली काय येणार T1 प्लस 273. अतिशय सोपं, काय घाबरायची गरज आहे का मित्रा, नाही. चला पुढे जाऊया परत. ओके, इफ गॅस इज कंप्रेस्ड आयसोथर्मली, आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असते, टेम्परेचर कॉन्स्टंट, तर RMS वेलॉसिटी कशी असणार, कॉन्स्टंट. एकदम क्लिअर आहे का, आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट, तर RMS वेलॉसिटी पण कशी असणार, कॉन्स्टंट. ओके, तर मला सांगा, हे झालेलं आहे ऑलरेडी. इफ गॅस इज कंप्रेस्ड हा पण झालेला मित्रांनो, काय 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 म्हणले, अन आयडियल गॅस इज कंप्रेस्ड आयसोथर्मली until its pressure becomes 4 times. नीट लक्ष द्या. And then allowed to expand adiabatically to regain its original volume. ओके, तुम्हाला विचारलं रेशियो ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर. आता मी का बघा याची डायग्राम काढतो मित्रांनो, हे डायग्राम मी काढतो आहे. हे डायग्राम कशी बघा, हे असे PV ग्राफ काढू आपण, लाईन टू लाईन वाचू. ठीक आहे, पहिली लाईन काय म्हणली सांगा बरं, अरे भाई 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 कुठे गेलं रे, काय फालतू. हा, आयडियल गॅस इज कंप्रेस्ड आयसोथर्मली. आता नीट बघा, ह्याचे मी मित्रांनो डायग्राम काढतो. ह्याची डायग्राम काढली, ती डायग्राम कशी येणार P, आणि इथं काय येणार सांगा बरं. ओके, सगळ्यात लक्ष द्या. आता काय म्हणलंय, कंप्रेस्ड आयसोथर्मली, कंप्रेस झालंय, म्हणजे ग्राफ कसा येणार बघा मित्रांनो, कंप्रेस झालंय म्हणजे इथं व्हॉल्यूम काय होणार कमी आणि प्रेशर काय होणार वाढणार. ठीक आहे, काय झालं, अंटिल इज प्रेशर बिकम्स 4 टाइम्स, म्हणजे इथे P असेल तर इथे किती असणार मित्रांनो सांगा बरं, 4P.
प्रेशर 4 टाइम्स. आणि माहित आहे आयसोथर्मल मध्ये एक गोष्ट 4 टाइम्स झाली तर व्हॉल्यूम इथं व्ही असेल, तर इथं जे व्हॉल्यूम आहे ते किती असलं पाहिजे मित्रांनो, V/4. एकदम क्लिअर. इथं व्ही तर इथं V/4. इथं प्रेशर पी तर इथे किती झालं मित्रांनो 4. म्हणजे इथलं प्रेशर जे होतं ते हे किती होतं, पी होतं. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, परत काय झालं सांगा बरं. अँड देन अलाउड टू एक्सपांड अडियाबॅटिकली टू रिगेन इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. बघा परत कसं अलाउड केलंय, एक्सपांड केलंय. परत एक्सपांड झाला. एक्सपांड जाताना तो परत ओरिजिनल व्हॉल्यूमला आला. म्हणजे इथे आला बघा, असा एक्सपांड झाला, एक्सपांड झाला, एक्सपांड झाला, एक्सपांड झाला. आणि हा कुठाला माहिती आहे काय, ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजे इथल्या व्हॉल्यूमला तो आला. आणि लेट से इथलं प्रेशर आपण काय म्हणू मित्रांनो, पी डॅश. आणि व्हॉल्यूम तो ऑब्व्हियसली किती असणार, व्ही असणार. क्लिअर. तुला विचारलंय की व्हॉट इज पी डॅश. एकदम क्लिअर. ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार, या पॉईंटला दोन लोक येणार. एक तर प्रेशर किती येणार मित्रांनो, इथे 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 4p. आणि तो व्हॉल्यूम किती असणार, V/4. एकदम क्लिअर. तो फॉर्म्युला बघा ह्या प्रोसेससाठी इथे मी काय यूज करतो, P1 V1 गामा इज इक्वॉल्स टू काय येणार, P2 V2 गामा. P1 पहिलं प्रेशर किती आहे, 4p. V1 पहिलं व्हॉल्यूम किती आहे, V/4 टू दी पॉवर गामा. P2 दुसरे प्रेशर P डॅश मला काढायचंय. आणि V2 V टू दी पॉवर किती असणार मित्रांनो, गामा. एकदम क्लिअर आहे. मग याला आपण सॉल्व्ह करूया मित्रांनो. इथे काय येणार, 4 ला 4, P ला P होणार, हे V इथलं V, दोन्ही काय होणार, कॅन्सल. इथं फक्त काय राहणार, 1/4 टू दी पॉवर काय असणार, गॅमा. आणि दिस शुड बी इक्वॉल्स टू मित्रांनो P डॅश. एकदम क्लिअर. आता बघा गॅमा म्हणजे दिले आपल्याला, किती दिले, CP/CV किती दिले, 1.5. तर मित्रांनो काय करू शकतो, 4p ला 4p आणि 1/4 याला 1/4 ला 1/4 घ्या. आणि इथे काय दिले, 3/2 घ्या. आणि दिस शुड बी इक्वॉल्स टू काय घ्या मित्रांनो, P डॅश. इथून तुम्हाला कळलं बघा. 1/2 म्हणजे रूट असते. 1/4 चा रूट काय असतो मित्रांनो, 1/2 म्हणजे रूट असते. 1/4 चा रूट असतो 1/2 त्याचा क्यूब म्हणजे 1/8 होणार. म्हणजे इथे परत 4p/8 इज इक्वॉल्स टू किती आलं मित्रांनो, P डॅश. झालं. प्रेशरचा रेशो विचारलाय तर बेसिकली P डॅश अपॉन P किती येते, 1/2. प्लीज देख लीजिए. कुठलं अवघड असेल तर नीट बघा, प्रेमाने बघा. कॅल्क्युलेशन अवघड नाहीये, इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. काय कळत आहे का, येस. तो प्लीज नेक्स्ट क्वेश्चन. In order to compress 1 kilomole of gas adiabatically, work done is this, and process is this, increase is this, inner gas constant this, and gas कुठला विचारला. लई सोपा प्रश्न आहे. वर्क डन चा फॉर्म्युला वापरायचा. W इक्वॉल्स टू काय असते मित्रांनो सांगा. W इज इक्वॉल्स टू NR T1 मायनस T2 अपॉन खाली काय असते, गॅमा -1. W किती दिले सांगा, 125 किलो जूल म्हणजे किती येणार, 10⁻3. नंबर ऑफ मोल्स किती दिले सांगा बरं, 1 किलो मोल म्हणजे किती येणार, 10⁻3. आर किती येणार, 25/3 घेऊ आपण. सर इथे हे दिले 8.3, आपण 25/3 घेऊ, बघू काय होते. T1 मायनस T2 किती दिले मित्रांनो सांगा बरं रे, 6 दिले. आणि आपल्याला विचारले की व्हॉट इज गॅमा -1. सिंपल फॉर्म्युला. ओके. तिथे काय ना 10⁻3 काय होणार, कॅन्सल. इथं 25 काय होणार मित्रांनो, इथं 5. इथे काय होणार, 3 किती होणार मित्रांनो, 2. चालेल. मग इकडे काय घेतो सांगा बरं, गॅमा -1 ह्या साईडला घेतो. आणि त्या साईडला काय घेणार मित्रांनो सांगा बरं, 2/5. तो गॅमा इज इक्वॉल्स टू तिकडे गेल्यावर काय होणार सांगा मित्रांनो, हे होणार 7/5. आणि 7/5 गॅमा आय होप सगळ्यांना माहिती असेल कशाचा असतो मित्रांनो, सिम्पली कुठला असतो सांगा बरं, डायटोमिक. दॅट इज कुठले असतात, रिजिड डायटोमिक. एकदम क्लिअर. कोणाला काही टेन्शन आहे, गोष्ट कळत आहे, येस. तर प्लीज नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ओके. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू स्टेटमेंट अबाउट आयसोथर्मल प्रोसेस. ओके. पहिलं तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. द प्रोसेस इज व्हेरी फास्ट. नो, आयसोथर्मल प्रोसेस कशी असते, एकदम स्लो असते. फास्ट कुठली असते, अडियाबॅटिक. एकदम क्लिअर आहे. त्यामुळे विच स्टेटमेंट इज नॉट ट्रू, सेकंड स्टेटमेंट. म्हणजे सेकंड स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं मित्रांनो, रॉंग. ओके. चला पुढचा क्वेश्चन आहेच आपल्याकडे. विच ऑफ द फॉलोइंग पीव्ही डायग्राम इज करेक्ट फॉर आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं. त्यामुळे प्रेशर कुठे कॉन्स्टंट आहे मित्रांनो, इथं. त्यामुळे दिस प्रोसेस इज करेक्ट. सोपे क्वेश्चन सर. पुढचा. फॉर अ गिवन सायकल शोन इन फिगर, द वर्क डन ड्युरिंग आयसोबारिक प्रोसेस इज. आयसोबारिक प्रोसेस मध्ये वर्क डन काढायचं आहे. आयसोबारिक प्रोसेस मध्ये बघा ही डायग्राम कुठली आहे मित्रांनो, व्हॉल्यूम दिले आणि प्रेशर दिले. ओके लय सोपं आहे. व्हॉल्यूम दिले आणि प्रेशर दिले. हे बघा, हे आहे प्रेशर.
ओके मित्रांनो, हे आहे प्रेशर, हे काय आहे व्हॉल्यूम. आणि कुठल्या प्रोसेसमध्ये मला ड्युरिंग आयसोबारिक, जिथे प्रेशर कुठलं असते कॉन्स्टंट, आयसोबारिक प्रोसेस इज. ओके, आता एक आयसोबारिक प्रोसेस कुठल्या ए टू बी. ओके, मग बघा दिसते आयसोबारिक प्रेशर कॉन्स्टंट आहे. तो फॉर्म्युला काय असतो सांगा मित्रांनो. येस, वर्क डन ड्युरिंग ए टू बी काय असते, पी इंटू डेल्टा व्ही. फॉर्म्युला पी किती दिले, 4 इंटू 10⁻², आणि डेल्टा व्ही आधी 2 होतं 4, म्हणजे हे परत किती झालं मित्रांनो 4, म्हणजे किती झालं 4 चौक 1600. सिंपल. आणि परत जर दुसरा घेतला आपण, आय थिंक इथे थोडं काहीतरी मिस्टेक झालेली आहे, त्यामुळे हे घेऊ नका, फक्त एवढं लक्ष. वर्क डन ड्युरिंग ॲडियाबॅटिक हे किती येणार 1600. एकदम सोपं पेपर आहे, काहीच अवघड नाही. येस, सो लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन कुठला आहे बघा. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द स्टेट ऑफ गॅस इज चेंज फ्रॉम P1 V1 टू P2 V2 विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप करेक्ट. हे ऑलरेडी लिहिलेलं आहे, प्लीज तुम्ही लक्ष द्या. पाठ करायला सांगितलं होतं, यातलं तुम्हाला जमलं पाहिजे. प्लीज नेक्स्ट क्वेश्चन. अ थर्मोडायनामिक प्रोसेस ऑफ अनकंट्रोल्ड चेंज सॅटिस्फाइंग द इक्वेशन Q इक्वॉल्स टू W इक्वॉल्स टू 0. काय सांगा बरं, हे लक्ष द्या. Q पण 0, W पण 0 आणि डेल्टा U पण 0 हे एकाच गोष्टीमध्ये असते. त्या गोष्टीचं नाव काय मित्रांनो, फ्री एक्सपान्शन. आणि असं म्हणू शकता आयसोकोरिक मध्ये तर नसतंय, सायक्लिंग मध्ये तर नसतंय, आयसोथर्मल नसतं, तर कशात असणार मग, फ्री एक्सपान्शन मध्ये. पुढचा क्वेश्चन. अ ग्राफ ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस इज स्ट्रेट लाईन पॅरलल टू ऍक्सिस इन पीव्ही डायग्राम, पॅरलल टू प्रेशर ऍक्सिस. अयो बघा मित्रांनो, प्रेशर ऍक्सिसला पॅरलल रे भाई, हे पीव्ही प्रेशर ऍक्सिसला पॅरलल, म्हणजे कुठला आहे, ही प्रोसेस आहे आयसोकोरिक. आणि आयसोकोरिक मध्ये वर्क डन किती असते मित्रांनो, 0. एकदम क्लिअर आहे. येस. पुढचा क्वेश्चन. द थर्मोडायनामिक प्रोसेस हे झाले मित्रांनो, हे झाले. द ग्राफ ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. ओके ओके, टेन्शन नाही. ओके, हे तर तुम्हाला माहितीच आहे, फॉर्म्युला आहे, याच्यात काय नाही. ओके, तो पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. इन एन adiabatic एक्सपान्शन ऑफ गॅस इनिशियल अँड फायनल टेम्परेचर at T1 T2 रिस्पेक्टिव्हली, देन चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज. पोरांनो माहिती आहे तुम्हाला, नेहमी इंटरनलचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा यू इक्वल्स टू NCV डेल्टा टी. आणि सीव्ही ला मी लिहून दिलेला फॉर्म्युला काय लिहू शकता, एन ला NCV लिहू शकता R अपॉन गॅमा -1 इंटू डेल्टा टी. सिंपल, एवढंच फॉर्म्युला. त्यामुळे कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर ना R अपॉन गॅमा -1 आणि डेल्टा टी काय असते, फायनल मायनस इनिशियल, म्हणजे काय ना T2 मायनस T1. विच ऑप्शन इज करेक्ट, सी. बस एवढंच आहे, याच्यामध्ये अवघड आय डोंट थिंक काय आहे. पुढचा क्वेश्चन. अ कॅनॉट इंजिन विथ इफिशियन्सी ऑफ 50% टेक्स हिट फ्रॉम अ सोर्स ऍट 600 केव्ही टू इनक्रीज द इफिशियन्सी टू 70%, कीपिंग द टेम्परेचर ऑफ द सिंक सेम. सिंकचं सेम आहे, न्यू टेम्परेचर इज. ओके, दोन केसेस आहेत मित्रांनो. बघा बरं, पहिल्या केसमध्ये फॉर्म्युला काय आहे ना, इफिशियन्सी इक्वल्स टू 1 मायनस, इथे काय असते, टेम्परेचर ऑफ सिंक असते, आणि इथे काय असते, टेम्परेचर ऑफ सोर्स. हे तुम्हाला मी कळा म्हणून लिहितो, म्हणजे काय असते 1 मायनस, आपण याला असं म्हणू शकतो T2 बाय T1. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये मला सांगा 50% इफिशियन्सी, तो पहिल्या केसमध्ये याला काय लिहितो 0.5. ओके, सोर्स कितीला आहे, 600 ला, तो 1 मायनस सिंकचं टेम्परेचर T2 आणि सोर्स कितीला घेतो 600 ला. हे पहिलं इक्वेशन एकदम क्लिअर. आता दुसरं इक्वेशन बघू. टू इनक्रीज द इफिशियन्सी 70%, म्हणजे पुढच्या केसमध्ये इफिशियन्सी 70% झाली, 0.7. कीपिंग द टेम्परेचर ऑफ सिंक सेम. सिंक म्हणजे कुठला आहे सांगा मित्रांनो, वरचं, म्हणजे काय असणार 1 मायनस T2 सेम. ठीक आहे. तर काय न्यू टेम्परेचर ऑफ द सोर्सचं विचारलं, लेट से T1 डॅश तुला विचारलं. क्लिअर. मग तुम्हाला कळते मित्रांनो, हे सॉल्व्ह करायचं आधी काय माहिती पाहिजे, T2. मग T2 वरून काढतो मी, इथं जर केलं त्याला 0.5 इक्वल्स टू काय येणार, T2 अपॉन 600. तो इधर से T2 इक्वल्स टू कितना आ जाएगा, 300 केल्विन. नाउ पुट द वैल्यू हियर. यस, म्हणजे काय येणार 0.7 इक्वल टू 1 माइनस 300 अपॉन क्या आ जाएगा T1 डैश. इसको उधर लेके जाओ, उधर इधर, तो काय ना मित्रांनो 300 बाय T1 डॅश इज इक्वल टू किती येणार 0.3. म्हणजे बेसिकली ह्याला सॉल्व्ह केलं तर T1 डॅश किती येणार 1000 केल्विन. विच ऑप्शन इज करेक्ट, ऑप्शन नंबर बी. बघा बरं 1 मिनिट साठी, सोपा आहे, आय डोंट थिंक याच्यामध्ये काय अवघड आहे. नेक्स्ट क्वेश्चन सोपा आहे. अ सॅम्पल ऑफ गॅस एट टेम्परेचर T is adiabatically expanded to double its volume. The work done
बाय द गॅस इन द प्रोसेस इज. ओके, तर बघा ऑप्शन मध्ये टीआर दिसते, त्यामुळे टीआरचा फॉर्म्युला वापरायचा. तो वर्क डनचा फॉर्म्युला मित्रांनो काय येतो, डब्ल्यू इक्वल्स टू एन आर T1 मायनस T2 अपॉन खाली काय येते गॅमा मायनस 1. एकदम क्लिअर. आता T1 आणि T2 रिलेशनशिप काढतो, त्यासाठी फॉर्म्युला माझ्याकडे कुठला आहे बघा, सॅम्पल ऑफ गॅस क्वांटम इज अडियाबॅटिक एक्सपांडेड डबल इट्स व्हॉल्यूम. तो फॉर्म्युला काय येतो T1 V1 गॅमा मायनस 1 आणि पुढे येतं T2 V2 गॅमा मायनस 1. इनिशियल टेम्परेचर T दिलंय. ओके बघा, आणि डबल झालंय, तो नीट बघा. T1 इज T, V1 इज V गॅमा मायनस 1 T2 आणि व्हॉल्यूम नंतर काय झालं डबल, तिथं काय येणार गॅमा मायनस 1. कळलं. इथून T2 ची व्हॅल्यू काढतो मित्रांनो. इथून T2 इक्वल्स टू काय येणार बघा, T इंटू 1/2 टू दी पॉवर गॅमा मायनस 1. सिंपल झालं. नाव व्हॅल्यू बघा कुठे ठेवता येईल आपल्याला, 1/2. हे किती आहे 3/2. मी इथं ठेवा परत 3/2. 3/2 मायनस 1/2 म्हणजे बेसिकली काय येणार इथं, नीट बघा मित्रांनो, इथं लिहितो T2 इज इक्वल्स टू T बाय रूट. झालं. मग हीच व्हॅल्यू आपल्याला कुठे ठेवायची आहे, इथे ठेवायची. ठीक आहे, म्हणजे वर्क इक्वल्स टू येणार तिने दिलं नाहीये का, घेतलंच नाही. बरं घेतलं नसतं मित्रांनो, N1 घेतलं, N1 T1 इज T आणि T2 ला काय देऊ शकतो T बाय रूट 2 आणि गॅमा मायनस 1 मित्रांनो काय ना 3/2 मायनस 1 म्हणजे हे किती येणार 1/2. आता याला आपल्याला सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे, म्हणजे NRT बाहेर काढू आणि इथं काय राहणार √2 मायनस 1 राहणार आणि खाली काय राहणार, लक्ष द्या, इथं √2 राहणार, इथं √2 राहणार, हे 2 कुठे जाणार वर जाणार. ठीक आहे, मग हे परत इथं √2 होणार, √2 ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होणार NRT ब्रॅकेट मध्ये येणार 2 मायनस √2. हे कसं केलं कळलं का, 2/√2 म्हणजे √2, √2 ना आधी मल्टिप्लाय करा तर 2 मायनस काय येणार √2. सिंपल फॉर्म्युला समझ में आया. येस. पुढचा क्वेश्चन, 1 mole of diatomic gas does work Q/2 when amount of heat Q is supplied, then in this process the molar heat capacity will be. तो मोलार हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला लई सोपा असतो मित्रांनो, नीट लक्ष द्या. ओके, इन दिस प्रोसेस द मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ द गॅस इज, मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ द गॅस इज, मोलार हीट कॅपॅसिटी ऑफ द गॅस इज. ओके, एक तर फिक्स आहे माझं मित्रांनो बघा, Q इक्वल्स टू तुम्ही काय लिहू शकता NC डेल्टा T आणि C म्हणजे काय असते आपल्याला काढायचं. ओके बर, एक फॉर्म्युला येतो Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. झालं, Q ला Q ठेवा, डेल्टा U ला डेल्टा U ठेवा आणि W ला काय ठेवता मित्रांनो Q/2. झालं, Q/2 इथं ठेवलं तर या साईडला येऊन दे काय होणार परत Q/2 होणार आणि ह्या डेल्टा T ला आपण काय लिहू शकतो NCV डेल्टा T. झालं, मग 1/2 बाजूला काढा इथे आणि Q ला मी काय ठेवू शकतो, मी असे ठेवू शकतो NC डेल्टा T, इथं काय येणार NCV डेल्टा T. क्लियर, इधर से N डेल्टा T N डेल्टा T N डेल्टा T N डेल्टा T कैंसिल. ओके, इधर आएगा C/2 CV. अपना गॅस कोणसा आहे बोल यार, अपना गॅस आहे डायटोमिक. मग डायटोमिक गॅस साठी CV किती असते सांग मित्रा, CV किती असते मित्रा, येस किती असते 5/2, 5/2 इंटू R. इधर से 2 कैंसिल हो गया तो C इक्वल्स टू कितना आ जाएगा 5 इंटू R. समझ में आ गया. यस. सुपर. A gas at NTP is suddenly compressed to 1/4 of its original volume, then the final pressure is. तो मित्रांनो बघा, जेव्हा सडनली हा वर्ड येणार सडनली त्याचा मिनिंग आहे प्रोसेस इज अडियाबॅटिक, तर काय करणार P1 V1 गामा इज इक्वल्स टू P2 V2 गामा. एकदम क्लिअर. तर काय झालं बघा आपण, कंप्रेस्ड म्हणजे व्हॉल्यूम काय झालं 1/4 झालं आणि तुला विचारलं फायनल प्रेशर म्हणजे P2 विचारलं, तो सिंपली आय कॅन से दॅट P2 इज इक्वल्स टू V1 बाय V2 टू दी पॉवर गामा. एकदम क्लिअर, P2 आणि पुढे काय ना मित्रांनो सांगा बरं, हे V1 बाय V2. ठीक आहे, 1/4 झालं म्हणजे आधी V होतं नंतर V/4 म्हणजे ते किती येणार 4 टू दी पॉवर गामा इंटू P. हे किती दिले 1 पॉइंट म्हणजे काय येणार 4 टू दी पॉवर इथे येते 3/2 इंटू P. हे किती येणार मग मित्रांनो 8P म्हणजे किती टाइम झालं मित्रांनो 8 टाइम्स. एकदम सोपं, काय अवघड आहे का सांगा बरं.
सगळ्या ॲडियाबॅटिकचे फॉर्म्युले, त्या फॉर्म्युल्यावरच अख्खं सगळा चॅप्टर आहे मित्रांनो, अजिबात घाबरायचं नाही. तो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. A gas is compressed at a constant pressure 50 Newton meter square from volume of 10 meter cube to volume of 4 meter cube. Energy of 100 joule is added to the gas by the heating. The internal energy is. The gas is compressed at constant pressure. काय टेन्शन आहे बघा, काय काय दिलं बघा. Gas is compressed from volume of this. चला, कॉन्स्टंट प्रेशर. तो वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो कॉन्स्टंट प्रेशरला? P इंटू डेल्टा V. ठीक आहे. चला, वर्क डन प्रेशर किती दिले मित्रांनो सांगा? 50. आणि व्हॉल्यूम काय असतं? फायनल मायनस इनिशियल म्हणजे काय असणार? 4 - 10. 4 - 10 म्हणजे किती येते मित्रांनो सांगा बरं? -6. म्हणजे हे किती येणार? -300 जूल. क्लिअर. आणि आता पुढे तुम्हाला विचारलंय एनर्जी इज ऍडेड टू दिस सिस्टीम, म्हणजे Q इक्वल्स टू काय दिले? 100 जूल. झालं. तुम्हाला विचारलं इंटरनल एनर्जी, फॉर्म्युला काय असतो? Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W. झालं. Q किती येणार? 100. डेल्टा U ला डेल्टा U आणि W किती घेणार मित्रांनो? -300. झालं. यू पुट द व्हॅल्यूज हियर. म्हणजे डेल्टा U इक्वल्स टू किती ना मित्रांनो सांगा बरं रे? 400 जूल. तो असं म्हणू शकतो का की इंटरनल एनर्जी कितीने वाढली मित्रांनो? 400 ने वाढली. सिंपल फंडा. कुछ डिफिकल्ट है क्या? बिल्कुल भी कुछ डिफिकल्ट नहीं है. चला मित्रांनो पुढे जात आहे मी. The relation obeyed by the perfect gas during adiabatic process is PV to the power 3/2. The initial temperature of gas is T1 when gas is compressed to 75% of initial volume. Okay. Then final temperature of the gases. ह्या टाइपचे खूप सारे क्वेश्चन आपण केलेले आहेत. हा क्वेश्चन मी तुम्हाला करायला देत आहे. तो प्लीज मित्रांनो हा क्वेश्चन करा. adiabaticचाच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. समजतंय? येस. मोनोएटॉमिक गॅस initially at temperature T1 is enclosed in a cylinder, okay, fitted with frictionless piston. The gas is allowed to expand adiabatically to temperature T2 by increasing the piston suddenly. But L1 and L2 are length. Okay, then this lay सोपा क्वेश्चन आहे. ओके, तो मित्रांनो फॉर्म्युला कुठला वापरायचा बघा असा. T1 V1 gamma -1 is equals to T2 V2 gamma -1. ओके, तो इथून मला सांगा T1 by T2 काय येणार? इथून येणार T1 by T2 V2 by V1 gamma -1. V2 ला काय लिहू शकतो? व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. एरिया कॅन्सल. एरिया इंटू लेंथ. एरिया कॅन्सल म्हणजे काय येणार? L2 by L1 टू दी पॉवर गॅमा -1. गॅमा किती दिले सांगा बरं? मोनोएटॉमिक. मोनाचा गॅमा किती असतो मित्रांनो सांगा बरं? 3/2. म्हणजे ते काय येणार? 3/2 - 1. म्हणजे बेसिकली आन्सर काय येणार? L2 by L1 चा पॉवर 1/2. समझ? तो कुठला आंसर येणार? आंसर नंबर क्या आ जाएगा? बी. समझ में आ गया? एकदम इजी. कुछ टेंशन है क्या? नहीं. एअर इज एक्सपांडेड फ्रॉम एक्सटर्नल वर्क डन. सोपा आहे, काही टेन्शन नाही. पी डेल्टा व्ही करणार मित्रांनो, एकदम सोपा क्वेश्चन आहे. देर आर 2 सॅम्पल्स A and B of certain gas which are initially at same temperature, okay, and pressure. Both are compressed from volume V/2. Sample A is compressed isothermally while sample B is compressed adiabatically. The final pressure of A is. ठीक आहे बघा, लय सोपा आहे. 2 केस घेऊ. एक तर काय म्हणू मित्रांनो आपण आयसोटी आणि दुसरं काय असणार? adiabatic. ओके, बघा सिंपल काय केलं आधी काय होतं सांगा बरं? विचार इनिशियली ऑर्डर 2 samples A and B of certain gas which are initially at temperature T and pressure, temperature and pressure, okay, both are compressed isothermal. The final pressure, okay, V2 V/2 दोन्हीकडे केले. ओके, हे बघा आधीचं प्रेशर P, आधीचं व्हॉल्यूम V. तुला विचारले P डॅश किती असेल जर व्हॉल्यूम किती झालं? V/2. सेम लॉजिक. आधीचं प्रेशर P, नंतरचं प्रेशर विचारलं आणि व्हॉल्यूम V चं किती झालं सांगा रे? V/2. आइसोथर्मल माहिती आहे, एक हाफ झालं तो दुसरं काय होणार? डबल. इधर से मैं बोल सकता P डॅश इक्वल टू कितना आ गया? 2P. ठीक आहे, आता बघू द फायनल प्रेशर. आता ह्याच्यात बघू राईट. आणि
आणि ए कशाचा आहे, कम्प्रेस आयसोथर्मल. हे कोणाचं आहे, एच आहे आणि हे कोणाचं आहे, बीच. इथं फॉर्म्युला लई सोपा आहे मित्रांनो. कुठला सांगा बरं, P1 V1 गामा इज इक्वल टू काय करायचं, P2 V2 गॅमा. ठीक आहे. आणि पुढे काय दिलं, गॅमाची व्हॅल्यू आपल्याला काय दिली नाही, करू शकतो आपण. ठीक आहे. आता मला काय करायचं, P2 काढायचं. P2 इक्वल टू काय मित्रांनो सांगा बरं, P1 इज P. ओके, नीट लक्ष द्या. ह्याला काय म्हणू शकतो, V1 बाय V2 टू दी पॉवर गॅमा. झालं. तर बेसिकली इथं काय येणार, P ला P येणार, इथं काय येणार 2 येणार. समजलं, इथं 2 टाइम्स आणि इथं काय येणार गॅमा. येस. आणि हे कुठला आहे सांगा रे, बी आहे. मला सांगा मित्रांनो, जनरली हा गॅमा 1 पेक्षा जास्त असतो, त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ते 2 पेक्षा कशी येणार, जास्त येणार. इथं 2 आहे, इथं 2 पेक्षा जास्त आहे, म्हणजे बी केस मध्ये जे आहे ते कसं असणार, जास्त असणार. म्हणजे कुठल्या केसमध्ये प्रेशर झालं सांगा बरं, मोर लेस दॅन दॅट ऑफ बी. बीचं जास्त आहे म्हणजे एचं कसं असणार, लेस असणार. एकदम क्लिअर आहे. येस. ओके, समजलं आहे. पुढचा क्वेश्चन. हे सोपा मित्रांनो, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं कुठली डायग्राम कुठली आहे, हे तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. यू कॅन आयडेंटिफाय इट. 2 सिलेंडर्स दिले तुम्हाला, ए अँड बी, फिटेड विथ पिस्टन, contains equal amount of ideal diatomic gas, okay, at temperature T Kelvin. The piston of cylinder A is free to move आणि B च काय केलं मित्रांनो, फिक्स केलंय. ओके. ए आणि बी फिक्स केलंय, तर ही कुठली झाली, आयसोकोरिक. आणि ए फ्री टू मूव्ह आहे, म्हणजे हे कुठली झाली मित्रांनो, आयसोबारिक. ओके. द अमाऊंट ऑफ हीट इज गिवन टू इच द सेम अमाऊंट ऑफ, इथं पण क्यू दिले, इथं पण काय दिले, क्यू दिले. मग इथलं क्यू काय येणार, एन सी पी डेल्टा टी. इथलं क्यू काय येणार, एन सी व्ही डेल्टा टी. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. पुढे काय म्हणले, द सेम अमाऊंट ऑफ दिस इफ राईज ऑफ टेम्परेचर इन गॅस ए इज DTA, म्हणजे क्यू इक्वल्स टू काय दिले, एन सी पी, इथं दिले DTA. ओके. आणि तुला विचारलंय एन सी व्ही, हे डेल्टा टी तुला विचारलंय. आता दोघांना मी काय करतो, कम्पेअर करतो. झालं, सोपं. इथं काय येणार, एन सी पी DTA इक्वल टू एन सी व्ही, इथं काय येणार, डेल्टा टी. एन काय झालं मित्रांनो, कॅन्सल. आता बघा कुठला गॅस आहे, डायटॉमिक. डायटॉमिकचा सीपी बाय सीव्ही, डायटॉमिकचा सीपी बाय सीव्ही, डायटॉमिकचा सीपी बाय सीव्ही, गॅमा. सीपी बाय सीव्ही म्हणजे गॅमा. तो गॅमा इंटू DTA इज इक्वल टू काय मित्रांनो, डेल्टा टी. तो विच ऑप्शन इज करेक्ट, प्लीज चेक. तुम्हाला माहित आहे कुठला ऑप्शन करेक्ट आहे, सी. समझ में आया क्या, यस. तो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा पुढचा क्वेश्चन. ओके, सॉरी. ओके. ड्यूरिंग एन एक्सपेरिमेंट, ideal gas found to obey additional law Vp square equals to constant. The gas is initially at temperature T, volume V. What will be the temperature of the gas when volume expands to 2V? Okay. म्हणजे V च V का अगर 2V हो गया तो T का कितना हो जाएगा, दैट इज द क्वेश्चन. ठीक है. बर मग इक्वेशन काय दिले मित्रांनो, व्हीपी स्क्वेअर इक्वल्स टू कॉन्स्टंट. रिलेशनशिप कोणाचं काढायचंय, व्ही आणि टीच. बट इथं कबाब में हेडी कोण आहे, प्रेशर. मग मी प्रेशरला काय लिहू शकतो बघा मित्रांनो, पीव्ही इक्वल्स टू एनआरटी लिहू शकतो प्रेशरला. चला मग पी इक्वल्स टू काय येणार, एनआरटी बाय व्ही. ओके. म्हणजे व्ही ला व्ही आणि ह्या पी ला लिहू शकतो एनआरटी बाय व्ही, म्हणजे येणार एन स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर, एन स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर, एन स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर, एन स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर. आपण खाली काय मित्रांनो, व्ही स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं, कॉन्स्टंट. मग मला बघा इथला व्ही काय होणार, कॉन्स्टंट. एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, दिस इज ऑल्सो कॉन्स्टंट, सगळे कॉन्स्टंट. याच्यावरून काय करणार, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू व्ही. येस. म्हणजे काय कळलं मित्रांनो, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे बेसिकली काय येणार, T2 बाय T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, V2 बाय V1. झालं. व्हॉल्यूम काय झालं, डबल. मग असं म्हणू शकतो का, T2 बाय 2 T इज इक्वल टू किती आलं मित्रांनो, रूट
2 टाइम्स डबल याचा स्क्वेअर रूट घेतला रूट 2 टाइम्स झालं. बेसिकली काय येणार T2 इज इक्वॉल्स टू काय येणार √2 इंटू टी. एकदम क्लिअर आहे का मित्रांनो सांगा बरं. येस. तर हे झालं. तर अशा प्रकारे मोस्ट ऑफ दी PYQ आपण थर्मोडायनामिक्सचे काय केलं मित्रांनो सॉल्व्ह केलं. तुम्हाला कळलं असेल हा जो चॅप्टर आहे तो प्रचंड कशावर डिपेंड आहे फॉर्म्युला बेसवर डिपेंड आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त क्वेश्चन जे आले होते ते आडियाबॅटिक प्रोसेसवर आले होते. त्यामुळे प्लीज मित्रांनो तुम्ही PYQ सॉल्व्ह करा. PYQ चे क्वेश्चन रिपीट होणार त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा पडणार. तर मित्रांनो आज आपण थर्मोडायनामिक्सचे लेक्चर इथेच थांबूयात. चला पुन्हा भेटूया आपण पुढील नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय टाटा बाय बाय खुदा हाफिज. आणि काय म्हणायचं हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते. यस मित्रांनो चलो बाय बाय.